पाऊण तास इथं कसं माळरान होतं, साहेबांनी कसा एक एक दगड रचत ही शिक्षण संस्था उभी केली ना, आज कसा वटवृक्ष केला हे सांगत होता. आणि साहेबही होते तिथे, साहेबांचे कार्यकर्ते. अख्खं म्हणजे मला वाटलं ह्याला आता थोडं पाणी द्यावं, मध्ये घ्या थोडं ग्लासभर, तुम्ही एवढं बोलायला लागलात आता. त्याचं सगळं बोलणं झालं आणि त्यानंतर मी असं म्हणलं की तुम्ही प्रिन्सिपल आहात, तर म्हणलं थोडंसं ह्या महाविद्यालयाविषयी सांगा, किती मुलं शिकतात, किती पास होतात, काय तेही ऐकायला आवडेल मला. मग तिथे सगळेजण हसले, म्हणजे काय माणूस हो विनोदी, कुठेही जोक मारिता. तरुण मुलगी दिसायला चांगली आणि मग ती ऑब्व्हियसली अंकुशकडे जाऊन एक ऑटोग्राफ द्या, फोटोग्राफ द्या असलं त्या भानगडीत ना. आणि त्याच्याकडे न जाता माझ्याकडे येऊ लागले तर मी दचकलोच एकदम. आयला म्हणले पुरे आपल्याकडं कसं काय यायला लागल्यात असं. आणि तेही दोघं उत्सुकतेनं बघू लागले. आणि मग त्या दोघी आल्या आणि जवळ म्हणल्या, काय हसू येत आहो तुम्ही, इतकं पोट दुखू हसू येतं ना, एकदम विदूषकासारखंच काम करता, जोकर म्हणून इतके आवडता ना आम्हाला असं त्या म्हणल्या. तर उपेंद्र लिमये हसत तिकडे, डोळ्यातनं पाणी त्याच्या गडाबडा लोळून. मी नेहमी असं म्हणतो की एस-टीच्या ड्रायव्हरला शेवटच्या सीटवरच्या माणसाच्या घरी काय प्रॉब्लेम आहे हे कळतं. कारण आपल्याकडे कसं काय चाललं यार विंजी असं बोलायची पद्धतच नाही. त्यांना काय गरज होती, उगाच त्यांनी काय सांग, हे आपला नॉर्मल स्वर आहे हा. तर माझी बायको जन्म आणि वाढलेली मुंबईत आणि तिचं गाव कोकणातलं, त्यामुळे तिला मराठवाडा ह्या निमित्तानेच भेटला ना लग्नाच्या. तर तिला आधी वाटायचं की तुझं काय प्रॉब्लेम आहे, तू एवढं ओरडून का बोलतोस तू. मला इकडे मी कुठं ओरडून बोलतोय, ते नॉर्मल आहे. हां म्हणजे कुणाचाही फोन, अरे कुठे आहेस, म्हणजे फोनची गरजच नाही, असाच गेला असता आवाज. असं काय आवाज. मी एकदा निशाणी डावा अंगठामध्ये ती होती बाईक, आणि बाईकवर एका घाटातनं प्रवास करायचा होता, निर्मिती सावंतांना. तर मी सगळा टेक असा केला आणि वर शॉट संपल्यावर निर्मिती मला येत नाही गाडी बरं. मग क्या बेल्या, मी म्हणलं झालं शॉट झाला. शेंगदाण्याची चटणी ती फार करत नाही, तर असं कळल्यानंतर मी कुठल्याही गावात गेलो तरी मला डाबा द्यायची शेंगदाण्याची चटणीचा. मी घरी घेऊन यायचो, तिला भयंकर रागायचो, तू काय बाहेर सांगतोस का काय ते शेंगदाण्याची चटणी बनवत. मला असं नाही, मला आवडते म्हणून बरेच जण दिसली की विषय निघतो की आमच्याकडे बनत होतं. खूप दिवस झाले खाऊन. आपल्याकडून गावाहून पार्सल आणून दिले, कागद आणून दिले होते एका वकील होत्या बाई, त्यांना कागद दिले आणि त्यांचा पोचले त्यांच्या ऑफिसला, त्यांचा मेसेज आला लव यू. तर मला एकदम मग काय कशाची कागद होती. नमस्कार. नॉर्मली अभिनेत्याचा आपल्याला चेहरा माहीत असतो, त्याची शैली माहीत असते, पण एक अभिनेता असा आहे की जो कुठल्याही पुरस्कार सोहळ्यात किंवा कुठल्याही मंचावर विंगेतून फक्त असा आवाज काढतो आणि लोकांना कळतं, लोक टाळ्या वाजवतात, लोक हसायला सुरुवात करतात, त्यांना कळलेलं असतं की आपला मकरंद अनासपुरे येतोय. तर आपला मकरंद अनासपुरे आज बोलबिडून आपल्याशी गप्पा मारायला आलेला आहे. नमस्कार. इतकं औपचारिक आणि इतकं शुद्ध बोलायचं आज, म्हणजे ही खरं तर अवघड गोष्ट आहे. पण राजकारण या विषयावरच्या सिनेमापासून तुझ्यापासून सुरुवात केली, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरापासून, आणि आज तुझा नवीन सिनेमा आहे, तू राजकारण गेलं मिशीत, आणि त्यानिमित्त आपण गप्पा मारतोय. काय सिनेमा आहे हा, राजकारण गेलं मिशीत का बरं? पूर्वपीठिका अशी, एक तर तू त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आधीपासून सहभागी आहेस. खूप पूर्वी आपण खुर्ची सम्राट केला होता, मग त्याच्यानंतर गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा केला, त्यानंतर पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा केला, विनाकारण राजकारण केला. तर राजकीय आपण खरं तर दोघं आमदार निवासात राहिल्यामुळे आपण तसं जवळून तसं निरीक्षण केलेलं आहे राजकारणाचं. तर त्याच पठडीतला हा पुन्हा राजकारण गेलं मिशीत. मुळात मला हा सिनेमा करायचा का होता त्याची भूमिका आधी सांगतो. एक तर ज्येष्ठ आपले साहित्यिक रारम बोराडे सरांनी अगं अगं मिशी नावाचा कथासंग्रह लिहिला, आणि त्या कथासंग्रहातली अगं अगं मिशी नावाची ही कथा. तर भाऊंची खूप इच्छा होती की याच्यावर काहीतरी सिनेमा व्हावा काहीतरी, आणि मग कमलाकर सोनटक्के सर त्याच्यावर काहीतरी करणार होते. आणि
कर्मधर्मसंयोगाने त्यांच्याकडनं ते झालं नाही काही कारणास्तव. आणि मग एक दिवस मी भाऊंशी बोलत असताना भाऊ म्हणले, अरे ते पण आहे अगागमिशीचा अजून. मग मी म्हटलं ठीक आहे. मग मी अगागमिशीचे पुन्हा अधिकार मग सोनटक्के सरांकडनं घेतले आणि बहुतांश मराठवाड्यातली मंडळी घेऊन केलेला हा सिनेमा. आपल्याकडे बघ नेहमी असं असतं की आपण जिथून आलो तिथल्या आपण त्या आपल्याकडे नाट्यशास्त्र विभाग आहेत, बरीच मित्रमंडळी त्या काळची आहेत. संधी अभावी किंवा काही घरच्या कारणांमुळे ते मुंबईत येऊ शकत नाहीत आणि पण ते त्यांच्यातला ॲक्टर काही गेलेला नसतो. एकदा तो किडा चावला की चावला. मग मराठवाड्यातले बहुतांश जण घेऊन हा तयार केलेला सिनेमा आहे. म्हणजे याचा मूळ लेखक रारम बोराडे मराठवाड्यातले आहेत. ह्याचा कथाविस्तार संवाद लिहिणारे योगेश शिरसाट, सुमित तौर मराठवाड्यातले आहेत. दिग्दर्शक मी मराठवाड्यातला आहे. कॅमेरामन सुरेश देशमाने मराठवाड्यातला आहे. संगीतकार अतुल दिवे मराठवाड्यातला आहे. यामध्ये बरीच कलावंत मंडळी जी आहे ती मराठवाड्यातली आहे, ज्यामध्ये विजय देशमुख असेल, राजू सोनवणे असेल, अनुपमा पाटील असेल, प्रकाश भागवत असेल, बरीच मंडळी अश्विनी कुमार देशपांडे म्हणजे बाळ्या मुकादम आपला तो पण मराठवाड्यातला आहे. तर मराठवाड्यातली बहुतांश मंडळी, प्रशांत जाधव आहे. तर अशी सर्व मंडळींची भट्टी घेऊन तयार केलेला हा एक विनोदी सिनेमा. आता निवडणुकीचं वातावरण आहे, त्यामध्ये लोकांना खळखळून हसावं, हसून मग त्यांनी मतदान करावं. आम्ही ती लाईनच ती केलेली आहे की आधी मतदान करा खुशीत, पण त्याआधी पोटभर हसा. आणि त्यासाठी बघा राजकारण गेलं मिशीत. तर मग हा सिनेमा कुठल्याही ह्याला न दुखावता, आपली जी परंपरा आहे की दुखवायचं कुणाला नाही, पण त्या चिमट्यांनी सगळ्यांना हसू आलं पाहिजे, अशा सदरातला हा पण सिनेमा. या सिनेमाची गोष्टही सोपी आहे की एका गावामध्ये हिंगणगाव नावाच्या गावाचं नाव हिंगणगाव मिशीचे का होतं याचा हा प्रवास आहे, राजकीय प्रवास. आणि त्यातून लोकांनी खूप मनोरंजित व्हावं एवढाच एक हेतू आहे. आणि येत्या 19 एप्रिल 2024 हा महाराष्ट्रभरातल्या सर्व थिएटरमध्ये लागतो आहे. त्यामुळे खळखळून हसावं आणि मतदान करावं असं आमचं म्हणणं आहे. नाही, फार योग्य वेळी येतोय, कारण आम्ही मतदार उमेदवारांना हसून कंटाळलोय, सिनेमा बघून हसायला राजकीय परिस्थितीवर एवढं हसू येतं किंवा बऱ्याचदा कीव पण येते. पण राजकारण हा म्हणजे तू केलेल्या भूमिकांमध्ये खूप वेळा राजकीय भूमिका केली. तर तुझं काय निरीक्षण, तुझ्या लहानपणीचं राजकारण काय होतं? म्हणजे बघ आपल्याकडे कसं आहे की राजकारणात आपण आपल्या निरीक्षणाने आपण राहिलो पण आमदार निवासात, त्यामुळे कसं आहे की आपल्याला जवळून राजकीय व्यक्तिमत्व घडताना बिघडताना पाहता आले. म्हणजे बऱ्याचदा कसं होतं की कुठल्या तरी सामाजिक कार्याचं नाव घेऊन राजकारणात येण्याची प्रथा असते. म्हणजे काहीतरी आधी ते समाजसेवक असतात आणि मग राजकारणी होतात, अशी आपल्याकडे एक बहुतांश परंपरा आहे. पण एकदा ती पायरी सुटली समाजसेवकाची आणि राजकारणात आलं की माणूस इत्थंभूत बदलून जातो. हे आपण महाराष्ट्राने पदोपदी म्हणजे प्रत्येकानेच पाहिलेलं असेल, त्यांच्या वार्डापासून सगळं पाहिलेलं असेल. मध्यंतरी एक तुला किस्सा गमतीशीर सांगायचं म्हणजे मी आणि नाना पाटेकर सर आम्ही विदर्भात गेलो होतो आणि विदर्भातनं आम्ही येत होतो विमानाने परत प्रवास करायला. एअरपोर्टवर आम्ही एक जण आला, फोटो काढायचा आहे. मग मी म्हटलं थांबा मी काढतो. मी काढला. मग पाटेकरांनी चौकशी, काय रे काय करतोस तू वगैरे. मी नगरसेवक आहे म्हणला. अरे वा, कधी नगरसेवक झाला? हे काय म्हणलं, मागच्या वर्षी झालो. मग पाटेकर म्हणाले, अरे काय तुझी किती प्रॉपर्टी असेल रे, इस्टेट किती? ते म्हणलं 7-8 कोटी आहे. अरे वा म्हणलं, हे आधीपासून आहे का? नाही म्हणलं, आत्ता जमा झाली. मग काय काम करतो नगरसेवक म्हणून? आमच्या बैठका असतात, हे असतं आणि बैठकीचे काहीतरी 200-250 रुपये मिळतात मानधन. तर मग मी उपरोधाने पाटेकरांना म्हणालो, बघा म्हणजे त्यांनी किती दिवस रात्र बैठकी घेतल्यात. तर आपल्याकडे गंमत अशी असते की सायकलीवर जाणारा माणूस राजकारणात आला, काही काळ झाला की लगेच त्याची 4 व्हीलर 2-4 4 व्हीलर असं आपल्याला चित्र सगळीकडे दिसतं. आपल्याला ते अनाकलनीय वाटत राहतं. ही गंमत आपण खूप आधीपासून बघत आलेलो आहे.
किंबहुना गल्लीत गोंधळमध्ये आपण तो सीन पण घातला की नारायण वाघ सायकलीवर प्रचार करताना आपण दाखवलेला आहे आणि नंतर गाडी येते त्याच्याकडे. तर हे सगळं आपण खूप बारकाईने बघत आलो आहे आणि नेहमी राजकारणात आलेल्या माणसाचा त्यांचा वैयक्तिक विकास होतो हे आपण निश्चितपणे पाहतो. अपवादात्मक बरेच राजकारणी असे आहेत ज्यांनी स्वतःबरोबर समाजाचंही कल्याण केलेलं आहे, बऱ्याच ठिकाणी काम केलेलं आहे, बऱ्याच गावांमध्ये खूप चांगल्या प्रकारचं चित्र त्यांनी आणलेलं आहे आणि त्या राजकारण्यांचं काम वादातीत आहे. पण बरेच राजकारणी असेही दिसलेले आहेत, त्यामुळे आपण त्या सगळ्या ह्याच्यावर टिप्पणी करत ती असतो. गोष्ट एक नेहमी मी सांगत असतो की लहानपणी ती 4 आणि 8 आणे पोरं खेळता खेळता गिळून टाकतात. हां. आणि ती 4 आणि 8 आणे गिळल्यावर आईबाप इतके टेन्शनमध्ये रडकुंडी होत ना की अरे हे पिंट्याने 8 आणे गिळले, पिंट्याने आणि ती येणार कसे बाहेर, मग केळी खाऊ घाल, अमुक कर तमुक कर. आणि रात्र जागतात आईबाप की 8 आणे गिळल्यामुळे. म्हणजे पिंट्या नगरसेवक होतो हां. आणि त्याच्याकडे 50 लाख तर असेच पडलेले असते फॉर्च्युनर काही, पण त्याच्या आईबापाला रडू येत नाही. बरोबर. मग 50 लाख गिळतो, 50 लाख खातो तेव्हा रडू येत नाही, पण आणि 8 आणे 8 आणे गिळल्यावर रडू येतं. त्याच्यामुळे तो भ्रष्टाचार संपत नाही, तर ती मोठेपणा वाटायला लागतो ना. बरोबर. पण या नारायण वाघ जसं आपण गल्लीत गोंधळ केला तर नारायण वाघ खूप दिसले असतील ना. नारायण वाघ खूप काही अजूनही लोक चिल्लर घेऊन जातात, अजूनही लोक तू सिनेमा बऱ्याच बातम्या आपल्याला वाचतो. तसे नारायण वाघ काय दिसतं वैशिष्ट्य समाजात? बऱ्याचदा तू बघ की राजकीय आपल्याकडे काय झालेलं आहे की पूर्वी गावांचं स्वतःचं असं सरकार होतं, शासन होतं ग्रामीण भागामध्ये आणि मग त्या ग्रामीण भागामध्ये श्रमप्रतिष्ठेला खूप प्रतिष्ठा होती, श्रमाला. नंतरच्या शैक्षणिक पद्धतीनं ही श्रमप्रतिष्ठा घालवली असं मला वैयक्तिकरित्या वाटतं. कारण गाव खेड्यामध्ये कष्टकरी खूप समाज आपण पाहिलेला आहे, कारण आपण तिथनंच आलेलो आहेत. सकाळपासून अखंड राबणारी बाई माणसं आपण पाहिलेली आहेत आपल्या लहानपणीपासून. अलीकडच्या काळात आपण असं पाहतो की समजा एखादा मुलगा ग्रॅज्युएट झाला, तो शेतीमातीत हात घालीत नाही, थर्ड क्लास का होईना पास झालेला असला तरी तो सगळ्या ह्याच्यावर आपल्या कमेंट मतं व्यक्त ना. अलीकडच्या काळात या 3 दशकामध्ये तर ग्लोबलायझेशनमुळं तर फार वाताहत झाल्यासारखं झालं आहे. प्रत्येकाकडे ते यंत्र आलं आहे. म्हणजे विज्ञानाचं यश एखादी गोष्ट शोधून काढण्यात जसं आहे तसं अपयश असं आहे की ते कुणाच्या हातात जावं हे विज्ञानाच्या हातात नाही. त्यामुळे रिकाम टेकड्यांची खूप फौज तयार झाली. एकमेकाला ज्ञान त्याच्यावरूनच पाजायचं. आपण कधी सकाळी आपलं मेसेज बॉक्स उघडून बघितला तर आपल्याला जगातले सगळ्यात भंगार आपणच आहेत असं वाटायला लागतं. एवढे लोक इतके उपदेशाचे हे आलेले असतात. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या ह्याच्यामुळे ते सगळं बिघडलं बघ. मग ते शिक्षण पद्धतीने श्रमप्रतिष्ठा घालवली. म्हणजे आता एखाद्या बाईला ती घमेलं उचलत असताना आपल्याकडं पळत जाऊन हात लावायची एक पद्धत होती. आता ती तशी दिसत नाही. जे कष्टकरी आहेत ते अजून त्यांच्या कष्टामध्ये वाढ होत चालली आणि कष्टकरी नाहीत अशा लोकांची संख्या वाढत चालली, तरुणांची संख्या वाढत चालली, दिशा भरकटत चालली आणि त्याच्यामुळे हे आपल्याला तसं चिंताक्रांत करणार आहे. आणि आपण आपल्या सिनेमांमधनं काय मांडतो तर आपण त्याच्यावर एक व्यंगात्मक भाष्य करतो. कारण काय, शेवटी सिनेमालाही मर्यादा आहे. तुम्ही स्पष्टपणे सगळं काही मांडू शकत नाही. माझं तर असं स्वच्छ मत आहे की कोणी जर म्हणत असेल की समाज मनाचा प्रतिबिंब आरसा म्हणजे कला, असं काही भानगड नाही आहे. कारण तुम्हाला तेवढ्या स्पष्टपणे थेटपणे ते म्हणता येत नाही, मांडता येत नाही. तुम्हाला ते व्यंगात्मक मांडायला लागतं. आपल्याला एक उपरोध सापडलेला आहे आधीपासून, त्या अनुषंगिक आपण मांडत आलेलो आहोत. आणि आता जर ग्रामीण भागाची स्थिती आपण बघितली तर बघ की किती तरुण वर्ग हा नेत्यांच्या मागे असतो. हा, म्हणजे जसं आपण नारायण वाघ दाखवला होता की तो इळमाळ तुमचाच फोटो असतो, हां, तशी आता काय नवीन स्टाईल पाहिली हो. लोकांची. आणि सणांसारखी वाट पाहतात निवडणुकांची. गावामध्ये औषधाचं दुकान असेलच याची खात्री नाही,
5 वाईन शॉप सापडतात, ते नक्की असतात. तर हे गंभीरपणे कोणीतरी पाहायचं आहे की नाही, यातलं गांभीर्य कोणीतरी जाणून घ्यायचं आहे का नाही. पण निवडणुकीची वाट बघण्यात चूक काय? कारण जर पुढारी तेवढंच देत असतील, पुढाऱ्याच्या खिशात हात 5 वर्षांनी जात असेल तर लोक काय करणार आहेत? हां, आणि मुळात बघ हे सगळं मग बिघडत चाललं ना. आता बघ आपण पेपरमध्ये बातम्याही वाचतो की ह्या सणानिमित्त इतकी दारू विक्री झाली, ह्या निवडणुकीनंतर इतकी दारू विक्री झाली. ह्याच्यात अभिमान वाटू लागला. इतकी दारू उच्चांकी विक्री झाली ह्याचा आनंद मानायचा. निवडणुकांचे रिझल्ट लागल्यानंतर जो कोणी निवडून आला असेल त्याच्या मिरवणुकीत नाचता नाचता 5-6 जण दुसऱ्या दिवशी ICUमध्ये असतात सलाईन लावून. खूप मद्यपान केले ह्यांनी किती. त्यांचा काय आनंद असेल? हा आला निवडून, तू काय एवढा जीवाला लावून घेतलंयस? पण हे कशामुळे झालं असेल? म्हणजे ही बेरोजगारी तर सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की एका नेत्याच्या मागं 500 पोरं फिरतात, म्हणजे हे बेरोजगारीचं लक्षण आहे ना, दुसरं काय लक्षण? ह्या राजकारणात म्हणजे आता तू तरुणपणी पाहिलेली निवडणूक, म्हणजे तेव्हा बऱ्यापैकी नैतिकता होती किंवा काय बदल वाटतो? तेव्हाची निवडणूक कशी होती? जेव्हा पहिल्यांदा मत दिलं तो काय अनुभव होता? बघ आता पूर्वीच्या काळी म्हणजे आपली पिढीसुद्धा थोड्याशा तेव्हा थोडंसं पोल्यूट होत चाललंच होतं राजकारण. आताच्या राजकारणावर तो बोलण्यासारखं सुद्धा नाही आहे. मला असं वाटतं की पूर्वीच्या काळात पूर्वीचे जे नेते होते त्यांच्यामध्ये फार एक चांगुलपणा होता. म्हणजे मी कधीतरी ही ऐकलेली गोष्ट होती की आचार्य अत्रेंनी कधीतरी यशवंतराव चव्हाणांवर टीका करताना त्यांना अपत्य नसल्याविषयीचं भाष्य केलं. आणि यशवंतरावांनी तेव्हा ते कराडच्या ST स्टँडवर जाऊन ते फोन करायचे. मग त्यांनी त्या अत्रेंना फोन केला होता की मी हे भाष्य तुमचं ऐकलं, पण स्वातंत्र्य संग्रामामध्ये वेणुताईंनी म्हणजे त्यांच्या मिसेसनी भाग घेतला होता आणि तेव्हा पोलिसांनी केलेल्या लाठीमारात त्यांच्या गर्भाशयाला इजा झाली होती. त्यामुळे त्या कधी आई होऊ शकणार नाहीत असं डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं. असं यशवंतरावांनी अत्र्यांना सांगितलं की तुम्हाला माहिती नसेल म्हणून ही गोष्ट सांगतो. आणि अत्रे त्यांची माफी मागायला कराडला आले होते. म्हणजे हा काळ पण होता. चांगले नेते होते का? होते. आहेत का? आहेत. प्रदूषित झालं आहे का? झालं आहे. आता भाषा बदलली आहे का? निश्चित बदलली आहे. आता आपल्याला गमतीचं वाटायला लागलं. आता अलीकडच्या काळामध्ये आपण ते भाष्य ऐकतो एकमेकांविषयीचं, त्यामध्ये तसं हे राहिलं नाही बघ. म्हणजे राज्यकर्ते म्हणून आपण एक आपलं काहीतरी काय म्हणूया सांभाळायचं असतं, आपल्या भाषेचं भान ठेवायचं असतं. आपण कुणाविषयी टिप्पणी करताना त्याचं भान ठेवलं पाहिजे. आता भानरहित होत चाललं. आणि तू म्हणतो तसं ते गावागावामध्ये इतक्या संख्येने कार्यकर्ते मिळणं हे बेरोजगारीचं लक्षण. पण आपण ते डेव्हलप केलं नाही ना. मी पूर्वी म्हणलं शासन व्यवस्था होती ना गावची पूर्वी. 2 ज्येष्ठ माणसं बोलली की कुठलंही भांडण मिटायचं. आता तसं आहे का? पण असं का झालंय? म्हणजे मी खूप गावांमध्ये बघतो, म्हणजे आपल्या लहानपणी मोठ्या माणसाचा एक गावातला जो ज्येष्ठ माणूस होता तो ठरवायचा की नाही हे असं होणार नाही, असं होईल. आता ज्येष्ठ माणसाचा तो आदर राहिलेला नाही. हे का बरं वाटतं असं? म्हणजे कारण अलीकडच्या काळात हे सगळं बदललं नाही. ह्या 3 दशकांमध्ये ग्लोबलायझेशन आलं, सगळ्यांच्या हातात ते अँड्रॉईड आले. बरं ती एक युनिव्हर्सिटी तयार झाली सोशल मीडियाची, त्यातून एकमेकांना टिप्पणी करायची बसल्या बसल्या. बरं मी नाव बदलून माझं व्यक्तिमत्व बदलून तिथे टिप्पणी करायला काय बापाचं जात आहे माझ्या. मग ते कोणीतरी दररोज मी 10 जणांना शिव्या दिल्याशिवाय मला झोपच येत नाही अशी काही माणसं असतील, ट्रोलर्स. हां ते ट्रोलर. 10 जणांना तर असं धुतलं आज घाण भाषेत, चला आज 2 भाकऱ्या जास्त खाऊ, असं कदाचित काही होत असेल. पण हे सगळं मला असं वाटतं अरविंदा की विचारमंथन, भान देणं, आधीपासून सुसंस्कृत करणं, या सगळ्यासाठी एक विचारमंथनाची जोड लागते. सातत्याने आपण काहीतरी चांगलं ऐकलं पाहिजे. चांगल्या लोकांचं आपल्याकडे लहानपणीपासून म्हणायचे बघ, चांगल्याच्या संगतीत राहा. म्हणजे अगदी संतांनी सुद्धा हे सांगितलेलं आहे की
तुम्ही चांगल्या लोकांच्या संगतीत राहिलं तर चांगले व्हाल, वाईट लोकांच्या संगतीत राहिलं तर वाईट व्हाल. पण आपण ऐकतानाच जर चांगलं ऐकत नसू तर आपण कसे चांगले होणार आहेत? बरं, ती भाषा एकमेकांविषयी वापरायची, एकमेकांविषयी बोलायचं. पुन्हा तुला मी म्हणलं तसं की रोजगाराचा प्रश्न आहे. सकाळपासून उठून काय झालं आहे, ग्रॅज्युएशन झालं आहे, मार्क फार बरे नाहीत, कुठं जॉब नाही आहे. मग दिवसभर काय करायचं, चकाट्या पिटत हिंडायचं. आणि मग तुमच्या एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप. मग तुम्ही रिकामा असल्यानंतर, खूप वेळ असल्यानंतर काय करणार? त्याच्याऐवजी सकारात्मक वातावरण निर्माण केलं, सकारात्मकतेकडे झुकलं. गावोगावी समजा कौशल्य विकास झाला मुलांसाठी, की एका राजकारण्याने असं ठरवलं की माझ्या गावातल्या एकाही मुलाला मी रिकामे हिंडू देणार नाही समजा. आणि त्याने एक कौशल्य विकासाची बिल्डिंग स्वतःच्या खर्चाने उभी केली आणि तिथे अत्यंत स्वस्त दरात किंवा फक्त त्या बिल्डिंगचं मेंटेनन्स होईल एवढीच फीस घेऊन त्या मुलांना जर शिकवलं, प्रत्येकामध्ये अंगभूत काहीतरी कला असते, त्या कलेला प्रोत्साहन दिलं आणि तिथली ती माणसं घडवली, तर उद्या कदाचित त्यांना रोजगार मिळेल, ते व्यस्त राहतील या सगळ्या ह्याच्यापासून. नवीन गोष्ट तुला सांगतो, हे जे स्किल डेव्हलपमेंट आहे याला पण खूप मोठं फंड आहे गावोगाव. तर ह्याचे कोर्सेस सुरू करून पैसे खाण्याचं स्किल लोकांनी आता ते तर आपल्याकडे आहे ना. आपण ते तर आधीपासून मानतो ना. आता जाऊ तिथं खाऊ सारख्या पिक्चरमध्ये काय त्याची विहीरच हरवली असं तो म्हणतो. त्याच्यावर आपण भाष्य करून झालं आहे ना की हा भ्रष्टाचार तुम्हाला एक दिवस संपून टाकेल. तुम्हाला काही वेगळ्या फार शत्रूची गरज नसते. कारण शेवटी काय असतं, ज्याच्याकडे उपलब्धी नाही तो किती काळ सहन करेल? एक दिवस तो तुला मारील ना, तुझ्याकडे उपलब्धी असेल आणि माझ्याकडे नाही तर. आणि आता कसं झालं आहे की निसर्गसुद्धा बदलत आहे. निसर्गाने सुद्धा आता ते मनावर घेतल्यासारखं झालं आहे. भूकंप, चक्रीवादळं, सुनामी हे आता या 2 दशकांमध्ये तर त्याचं उच्चांकी स्वरूप आहे ना. आताही आपण बघ, उन्हाळ्यामध्ये इतकं ऊन, सगळ्यात उष्ण मार्च महिना आहे 10 वर्षातला. आता आपल्याला दरवेळेस असं म्हणत राहावं लागणार आहे. आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या ह्याला निसर्ग उत्तर देईल असं वाटतं. पण हे सगळं करताना तू शांत बसलेला नाही ना. आमच्या माध्यमातून पण हे सगळं काम चालू आहे की जो हा उन्हाच्या झळा कमी व्हाव्यात आणि त्या निश्चितच काही प्रमाणात कमी केलेल्या आहेत. एवढं पाण्याचं काम नामने केलं, पण नामचं काय काम चाललंय हे असं कळत नाही, त्याबद्दल फारसं बोललं जात नाही. ही मुद्दामून नाही, कारण आपण कसं आहे की त्याच्यातनं मिळवायचं काही नाही ह्यासाठी त्याचा खूप गाजावाजा केलेला नाही. पण अगदी पाण्याचंच नुसतं काम बोलायचं झालं तर आता 10 वर्ष यावर्षी नामला पूर्ण होतील सप्टेंबरामध्ये. तर 1000 गावांमध्ये पाण्याचं मोठं काम नाम फाउंडेशननी केलं आहे. ते जवळपास 10 TMC इतकं होईल यावर्षीचं टार्गेट धरून. आता 10 TMC म्हणजे आता आपला खडकवासल्याचा जो धरण आहे ते 1.75 TMC आहे. महात्मा ज्योतिबा फुल्यांनी बांधलेला तो डॅम 1.75 TMC एवढी त्याची कॅपॅसिटी आहे. तर आता 10 TMC म्हणजे तू इमॅजिन करते किती आपलं काम आहे. आणि गावोगावी ते काम करून आपण पुन्हा जायचं नाही, कारण त्याच्या अनुषंगिक येणारं देवत्व आपल्याला नको. बरं, दुसरं असं की ह्यातून एक सकारात्मक पिढी घडावी अशी आशा. म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं दिसलं की पाण्याचं काम झाल्यानंतर, पाणी मुबलक आल्यानंतर तरुण पिढी ही गाव सोडून न जाता पुन्हा शेतीकडे वळली, अशीही आपल्याकडे उदाहरणं आहेत. फक्त मला असं वाटतं की ह्याचं कधीतरी आम्ही त्याचं फुटेज बऱ्यापैकी घेऊन ठेवलेलं आहे. तर कधीतरी ह्याचं पृथक्करण होऊन एका नवीन पिढीला एक दिशा मिळावी यासाठी मला असं वाटतं की ही धडपड करावी लागेल काही काळामध्ये. पण त्यातून एक सकारात्मक भाव तरुण पिढीमध्ये निर्माण होईल. आणि ह्यातून आपल्याला काहीच मिळवायचं नसल्यामुळे आधी लोकांना वाटायचं ह्यांचे राजकीय इंटरेस्ट असतील, पण आता 10 वर्ष होतील. 10 वर्षात आपण ना कुठल्या निवडणुकींना गेलो आहे, ना कुठल्या ह्याचे पक्षांचे झेंडे हातात धरलेत, काहीच नाही. कारण आपलं म्हणणं असं आहे की तुम्ही समाजाचे घटक म्हणून तुम्हाला वेगळं काम करता येतं का? हो, येतं, निश्चितपणे येतं. आणि ह्या निमित्ताने एक मोठं आता नाम समूह तयार झालेला आहे. त्या गावोगावची लोकं ही नामचीच आहेत.
ज्यांनी 10 रुपयेसुद्धा देणगी दिलेली आहे त्यांनासुद्धा हे काम दाखवायची आपली इच्छा आहे आणि आपल्याकडे त्याचं भरमसाठ फुटेज आता काम केल्याचं आहे आणि मला वाटतं त्यातून सकारात्मक परिणाम होईल. आणि मला असं वाटतं की बोल भिडूसारख्या चॅनलनी पण आमच्याबरोबर येऊन आता ह्यातली नेमके ज्या यशस्वी कथा आहेत त्यातून जे काही बदल झालेले आहेत त्याच्याविषयी जर समाजात एक चांगलं हे तयार केलं तर तरुणांना एक दिशा मिळू शकते. कारण तरुण वयात आपण शोधत असतो की नेमकं कुणाच्या मागे जायचं असं बघ. आता आपल्यासारखे वाट चुकले आणि शहरात आले, मुंबईसारख्या शहरात. कारण आपल्याकडे कलेचा व्यवसाय हा काही केंद्रस्थानी नाही मराठवाड्यामध्ये. त्यामुळे आपल्याला पुणे मुंबईकडे यावं लागलं आणि आपण गेले आता 2-3 दशकं ह्या सगळ्या प्रकरणात आहोत. तर 3 दशकापासून आपण ते पाहतो आहोत जवळून. तर मला असं वाटतं की सगळ्या ठिकाणी जर असं हे झालं की आपल्याला दिशा निश्चित काय पाहिजे तरुणांना जर कळलं तर मला वाटतं त्यातून खूप सकारात्मक बदल होऊ शकतो. मोठंच काम आहे. तू आता जसं म्हटलं की इकडं कलेच्यामुळे आलो, म्हणजे तुला कधी लक्षात आलं की तू अभिनेता आहेस? बघ आता ते तसंच किडा चावला तो शाळेत असतानाच, म्हणजे माजलगावला असतानाच मी ते पहिलं नाटक केलं होतं. सिद्धेश्वर शाळेत मी शिकत असताना आप्पासाहेब जिंदाबाद नावाचं. तर तिथून माझी अभिनयाची सुरुवात झाली. म्हणजे ते साल असेल बघ साधारण मी तुला सांगतो 82-83, म्हणजे मी तेव्हा 9-10 वर्षाचा असेल. आता 9-10 वर्षापासून मी अभिनयाचा किडा चावलेला मनुष्य आणि नंतर वेगवेगळी वळणं येत 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 मला एका टप्प्यावर, म्हणजे मी अभिनयाचं नंतर प्रशिक्षणही घेतलं. 12वी नंतर मला BSc करत असताना मला असं लक्षात आलं की आपण नाट्यशास्त्र काही आपल्या गप्प बसू देत नाही, म्हणून नाट्यशास्त्राची पदवी घेतली आणि 94 सालापासून मी मुंबईत आहे. आता 2024 आहे, म्हणजे 3 दशकं मी या व्यवसायामध्ये आहे. त्यात मला नायक व्हायला 12 वर्ष गेली पहिली. तर तो पण एक मोठा स्ट्रगल आहे. पण ते त्या प्रवासात तुला राजकारण किंवा ह्या सगळं बारीक निरीक्षण काय आहे, तर मला वाटतं तू आमदार निवासात राहिला. हो 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 आमदार निवासात मकरंदच्या नजरेतून कसं हे होतं, म्हणजे ते काय प्रकार? आता तर लोकांना नाही राहिलं ते सोय तशी. खूप, म्हणजे आता आमदार निवास कसं त्या काळात खूप माणसं पाहायचं. म्हणजे तुला किस्सा सांगायचं तर एक आमचा एका राजकीय माणसाचा कार्यकर्ता होता आणि आता मी नाव नाही सांगत आणि तो आमच्याबरोबरच तिथं आमदार निवासात मग संध्याकाळी गप्पा टप्पा सगळं व्हायचं. आणि नंतर आमदार निवास सोडल्यानंतर कधीतरी 5-6 वर्षांनी जेव्हा या व्यवसायात थोडी स्थिरता आली, थोडी मला आयडेंटिटी मिळाली, त्यावेळी आपल्याला वाटतं ना की आपण पुन्हा एकदा जाऊन बघू बा आपण राहत होतो कसं, आपल्याला ते एक ओढ करतं ना मन. तर मी पुन्हा आमदार निवासात बऱ्याच वर्षांनी गेलो आणि मी लिफ्ट जवळ गेलो असताना तोच कार्यकर्ता, आणि आता त्याने पांढरे कपडे स्वच्छ घातले, त्याच्याबरोबर 1-2 माणसं. म्हणलं काय कसा आहेस मित्रा वगैरे त्याचं नाव फिव घेऊन आणि मग लिफ्टमध्ये बसून असं म्हणलं तू का भेटत नाहीस हे नाही. आणि तो मला नाही नाही चांगलं चाललं आहे मकरंजी, तुमचं कसं चाललं आहे हे काय. मला खूप आवाज मकरंजी असं करून. आणि मला 5व्या मजल्यावर उतरायचं होतं, तो 3ऱ्या मजल्यावर उतरून गेला, पण त्याच्याबरोबरची 2 माणसं माझ्याबरोबर वर आली आणि मग ते 5व्या मजल्यावर मी उतरल्यावर ती उतरली. ती म्हणून तुम्ही साहेबांना कसे ओळखता? म्हणलं आम्ही आमदार निवासात एकत्र राहायचो, साहेब कार्यकर्ता. नाही नाही तुम्ही कसं आहे म्हणले, तुम्ही एकदम तुरे बोलायला लागलात साहेबांना, आम्ही कार्यकर्ते म्हणले साहेबाचे, तर आमच्यासमोर असं बरं दिसत नाही. आणि ते तुम्हाला आहो जाऊ म्हणायला लागले तर तुम्ही आपलं काय आहे रे काय आहे असं असं नाही. तो मला पहिला राजकीय शॉक तो होता. आणि म्हणलं आपल्याला तो माणूस बदलला तर त्याचं स्टेटस बदललं तर आपण साहेब म्हणायला पाहिजे. मग तेव्हापासून मग ते आपल्या ह्याच्यात येतं की त्यांच्या आजूबाजूच्या कार्यकर्त्यांनी तो साहेब घडलेला असतो. कार्यकर्ते साहेबाला साहेब हे करू का. आणि अलीकडच्या काळात आपण खूप चमच्यांची संख्या खूप बघतो एका भांड्याबरोबर. म्हणजे पूर्वी एखादा चमचा असायचा, आता म्हणजे चमचेच चमचे आहेत. मग ते साहेबांविषयी अथकपणे बोलत राहतात. मी एकदा एका कार्यक्रमाला कुठल्या तरी गेलो होतो शिक्षण संस्थेच्या, आणि एका राजकीय माणसाची संस्था. तर त्या प्रिन्सिपलच्या केबिनमध्ये आम्ही बसलो आहे कार्यक्रम सुरू व्हायच्या अगोदर. तर प्रिन्सिपल तुला सांगतो अरविंदा, तो साधारण पाऊण तास
इथं कसं माळरान होतं आणि साहेबांनी कसा एक एक दगड रचत ही शिक्षण संस्था उभी केली ना आज कसा वटवृक्ष केला हे सांगत होता. आणि साहेबही होते तिथे, साहेबांचे कार्यकर्ते. मग अख्खं म्हणजे मला वाटलं ह्याला आता थोडं पाणी द्यावं, मध्ये घ्या थोडं ग्लासभर, तुम्ही एवढं बोलायला लागलात आता. त्याचं सगळं बोलणं झालं आणि त्यानंतर मी असं म्हणलं की तुम्ही प्रिन्सिपल आहात, तर म्हणलं थोडंसं ह्या महाविद्यालयाविषयी सांगा, किती मुलं शिकतात, किती पास होतात, काय तेही ऐकायला आवडेल मला. मग तिथे सगळेजण हसले, म्हणजे काय माणूस हो विनोदी, कुठेही जोक मारित. म्हणजे पण आता काय प्रिन्सिपल नसलेलंच भाग आहे तो. हां म्हणजे पण हे खूप शिक्षण संस्थांमध्ये दिसतं चित्र, किंवा आपण पण मांडलेलं पण आहे सगळीकडेच हे अरविंदा, सगळीकडेच. आता तू बघ ना की हांजी हांजी करण्याचा एक ट्रेंड आहे. तू तिथे ते विचारलं नाही तर त्यांना तू इगोइस्टिक वाटतो, तू अहंकारी वाटतोस. म्हणा का त्यांचं काम करू, उगाच ते नमस्कारही करीत नाही तो माणूस. पण तुम्ही जेव्हा तुमच्या अनुषंगिक माणसं असतात त्यावेळी तुम्ही नॉर्मलच बोलत असता, नॉर्मलच नमस्कार करत असता. पण तुम्ही त्यांची हांजी हांजी करत नसलेल्या वर्गामध्ये वेगळे उठून दिसता. पण हे साहेब होणं हे काही फार इंटरेस्टिंग नाही, कारण आता एक नगरसेवक होतो 5 वर्ष, त्याला साहेब साहेब करायला लागतात. आणि एकीकडे मकरंद अनासपुरे असतो की जो 25 वर्ष 25 सुपरहिट सिनेमे देऊन, त्याला तो 25 वर्षापूर्वी पण लोकांसाठी मकरंदच असतो, 25 वर्षानंतरही मकरंदच असतो. कारण लोकांचं ते खोटारडेपणा येत नाही त्याच्यात. पण हे साहेब हे 5 वर्ष आहे, नंतर पडला की पुन्हा कोणी विचारत नसतं. बरोबर. त्यामुळे त्या खोटारडेपणाकडे बघत बघत जे सिनेमे केले किंवा ते रंगवले पात्र, तर ते खूप वेळा आमदार झालायस तू, खूप वेळा ते रंगवताना कधी असं वाटलं नाही की हे आपल्याला आता जमलंच आहे, किंवा हे काय निरीक्षण कुठून, म्हणजे असे कोणता नमुना सगळ्यात इंटरेस्टिंग वाटलाय? खूप आहेत बघ. आता बऱ्याचदा आपण कार्यक्रमांना, मी आता बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमांना जात असतो, ज्याला आमच्या भाषेत सुपारी म्हणतात. सुपाऱ्यांसाठी मग त्या साहेबाच्या कार्यक्रम, हे इकडं उद्घाटन, तिकडं काही समारंभ, त्यासाठी त्यांना गर्दी जमवायला ही सगळी नाटक सिनेमातली मंडळी लागत असतात. आणि मग ते पण आपले, त्यांनाही काही संबंध नसतो, तिथे आपली सुपारी असते म्हणून जाऊन उगाच लोकांना आणि तिथे हे बोलायचं असतं, ते बोलायचं असतं, अशा पद्धतीचं काहीतरी हे असतं. पण त्या सगळ्या ह्याच्यात तू नट म्हणून निरीक्षण शक्ती तुझी जागी असते. मग त्या निवेदकाला आधीच त्या साहेबांविषयी दिला जातो कागद, हे बोला साहेबांविषयी, आणि ते भाषण साहेबांचा तुम्ही एक काम करा, आधी घ्या, त्या नटाच्या आधी घ्या. मग तो सगळा साहेबाचा मान मरातब नीट सांभाळा हे सांगायला 2-3 कार्यकर्ते त्या निवेदकाजवळ आधीच जमलेले असतात. तसं नटाचं कुणी नसतं. म्हणजे सांगितलं तर नटालाच सांगावं लागतं की माझ्या सिनेमाचं नाव हे नाही, हे आहे, पण यांनी चुकवलं आहे. माझी जन्मतारीख ही नाही, ही आहे, यांनी चुकवली, असं तो विनोदात सांगावं लागतं. पण साहेबाचं मात्र अखंड दन 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 असं चालू असतं. आणि साहेबाच्या त्या कार्यक्रमामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की साहेब हा किती जबरदस्त माणूस आहे आणि कुठं आलो आहेत आपण ह्या. असे प्रत्येक ठिकाणी त्यांचे त्यांचे छोटे छोटे आता साम्राज्य उभे राहिलेले आहेत. पूर्वी आपल्याकडे साम्राज्य होतेच. तर त्या सुपारी निमित्तानं तू खूप फिरलाय, म्हणजे कार्यक्रम, म्हणजे मला वाटतं महाराष्ट्रातलं गाव तालुका नसेल की जिथं तू गेलेलो नाहीस. पण एक अभिनेता जातो तेव्हा त्यातले काय गमती अनुभवले किंवा काय त्रास अनुभवले? मी तुला तेच सांगतो ना की साहेबांविषयी बोला तुमच्या भाषणात. मग काही काही जण 4 पानं देतात वगैरे. तर आता 4 पानं पाठ होणं कसं शक्य आहे मला सांग आपल्याला. आपण जरी नट असलो तरी आपल्याला ते कॅरेक्टर असतं, तो सिनेमा असतो, त्याची स्क्रिप्ट खूप आधी मिळालेली असती, ती आपण अभ्यासलेली असते. इथं कार्यक्रमा अगोदर दणकन 4 पानं दिले तर आपण कसे म्हणणार? मग काय करतो तू अशा वेळी? अशा वेळी मी आपला तो कागदच हातात घेतो. साहेबांची माहिती मला आजच मिळाली आणि म्हणलं आपण व्यवस्थित लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे, म्हणून मी वाचतो, असं म्हणून मी वाचतो ती. कारण वेगळी चिठ्ठी आली तर आपल्याला कसं बोलता येईल रे? बरोबर. कुठल्या तरी वेगळ्याच त्यांनी कुठली तरी एक हे अनाकलनीय नावाने काही जर सुरू केलेलं असेल तर आपल्याला ते पाठ होत नाही ना. मुळात बऱ्याचदा साहेबाचंच नाव बरोबर घेणं हेच तुमचं काम असतं. तुम्हाला बोलविलं तर हां, तुम्ही कसं काय चुकीचं नाव. मी एका कार्यक्रमात
जो मुख्य होता त्याचंच नाव चुकीचं घेतलं होतं. तर ते सगळे माझ्याकडे असे बघायला लागले. मग त्यातून मी एक कोटी करून त्या नावाबद्दलचं हे केलं. पण तरीसुद्धा त्यांना कळलंच की हो विसरलाय, साहेबाचं नाव बरोबर नाही घेतलं. म्हणून काही कार्यकर्त्यांना खूप राग येतो. आणि आता चहापेक्षा किटली गरम असं आपल्याकडे जे आहे ते तंतोतंत दिसतं. मग तू साहेबाविषयी नाही बोलला तर साहेबाला नाही राग येत, ते कार्यकर्त्याला येतो. आणि त्याचं दाखवायचं असतं ना त्याला की माझी निष्ठा हां, एवढं जमणं होय तुम्हाला, काय तुम्ही यार, म्हणजे जसं काही ह्याच्या घरी चूल पेटणार नाही आज ह्या निषेधाच्या ह्याच्यात असं ते. आणि ते प्रत्येक ठिकाणी मी त्यातला विनोद शोधतो. आणि मग तो आपल्याला जेव्हा आपण पडद्यावर मांडतो तेव्हा आता तू लिहितोस, तुझे शब्द असतात, पण बऱ्याचदा इम्प्रोवाईज करताना आपल्याला त्या सिच्युएशन डोक्यात असतात. मला आठवतं तू गुलदस्त्यात खरोखर पडला होतास. मला वाटतं तो किस्सा काय होता म्हणजे गुलदस्त्यामध्ये अरे शूटिंग चालू असताना काय झालं, माझा आणि जितेंद्र जोशीचा सीन होता आणि तो सीन विनोदी होता. असं होतं की मी एका दुसऱ्याच कोणाशी तरी बोलतो आहे आणि त्या जित्याला सांगतो आहे की मी त्या हिरोईनबरोबर बोलतो आहे आणि फ्रेममध्ये ती दिसती आहे गच्चीवर, ती कोणाशी तरी दुसऱ्याशीच बोलते आहे आणि मी इकडनं तिला अगं काय तुझं असतं आणि मग ते मॅच होऊन आणि तो जित्या उत्सुकतेनं पाहत असतो. आणि मग ते झाल्यानंतर काय गं सारखी पप्पी मागती, लग्नाआधीच ओठ सुकविशील माझ्या असं करून तो तिने ठेवला असं बघतो की मग हा पण फोन ठेवतो आणि त्या जित्याला पटतो आणि तो म्हणतो आयला मग चल तिच्या घरी जाऊ असं म्हणून थोडंसं अजून हवा मारायला तो तिथपर्यंत नेतो. आणि तिच्या बंगल्याचं गेटपर्यंत तो शॉट होता. सुरेश सुवर्णा कॅमेरामन, सुरेशने ते पॅनिंग वगैरे व्यवस्थित केलं. पण माझ्या बरोबर काम केलेले जे कॅमेरामन आहेत त्यांना, म्हणजे विनोदी सिनेमा केलेले, त्यांना माहिती आहे की आपण पटकन कॅमेरा कट नाही करायचा, हा काहीतरी इम्प्रोवाईज करू शकतो. ज्यांना माहिती आहे ते ठेवतात. तर सुरेशने ते ठेवलं, पॅनिंग ठेवल्यानंतर मी त्या गेटवर हात ठेवला आणि ते गेटच बंद नव्हतं केलं कोणीतरी, तर ते डायरेक्ट उघडलं आणि मी पडलोच खाली त्या शॉटमध्येच. तर सुरेशनी फ्रेम वाईट ठेवली होती आणि मी धडांकन आपटलो तर आता कट व्हायला पाहिजे, पण तो कट नव्हता. मी जित्याला म्हणलं, जित्या माणूस पहिल्यांदा प्रेमात पडतच असतो, हात दे मला असं करून आणि तो सीन संपवला. आता हे इम्प्रोवाइज्ड पार्ट आहे, ते काही खरं नाही. किंवा आता दोघात तिसरा, आता सगळं विसरामधला एक सीन आहे ज्यामध्ये कांचन अधिकारी डायरेक्टर आहेत. तर त्यांनी एकदा 7ची शिफ्ट लावली, 11 वाजता सीन. तर मी 11 वाजता चिडचिड केली, म्हटलं 11ला ग इतक्या रात्री कशाला सीन, असं तसं. प्रसाद ओक माझ्याबरोबर होता. मग प्रसाद म्हणलं चल करूया. मृण्मयी होती रीमाताईंची मुलगी. आणि मग तो सीन, मग त्या सीनमध्ये मी काय केलं, चिडचिड माझी, तुझ्या मायला तुझ्या मला सांगितलं नाही तू तुझ्या लग्नाचं, प्रत्येक ह्याला प्रसादला शिव्या दिल्या. मनातून होतं. हां, त्या मनातून दिलेल्या शिव्या होत्या आणि तोच सीन गाजला. किंवा आपल्या बघ तू बऱ्याचदा इम्प्रोवाईज करताना, आता गुलदस्ता तूच लिहिला होता म्हणून तुला मिळाला की पहिलाच त्याच्या एंट्रीचा जो सीन आहे त्याचं द्राक्ष बागायतदार आहे आणि तो पहिलीच एंट्री घेतो, असं काळा गॉगल आणि असा ड्रेस पॉश त्याचा, आणि तो बाहेर येतो आणि म्हणतो अरे काल तर अंगूर होते, आज एकदम मनुका कसं काय झाले. म्हणजे पिओ म्हणतो साहेब गॉगल काढा, म्हणजे काढतो, आहे अंगूर आहेत. तर आता हे इम्प्रोवाइज्ड विनोद जे असतात स्पॉन्टेनियस, किंवा गल्लीत गोंधळमध्ये सिद्धेश्वर बरोबर पण त्या जीपमध्ये तर तुम्ही चमेलीचं तेल लावलं का वास यायला लागला, खूप इम्प्रोवाइज करता येतं. पण हे सगळे कार्यकर्ते आपण जवळून पाहिलेले असतात, गावोगावीचे कार्यकर्ते, आणि त्यांच्यामध्ये एक विनोद दडलेला असतो बघ. बऱ्याच कार्यकर्त्यांमध्ये ती शैली असते विनोदी बोलण्याची, साहेब म्हणजे आमचे इतके हे ना, आणि मग त्याच्यात त्यांनाच लक्षात येतं की आपणच साहेबाबद्दल खूप बोललो आहे, तर ते मोकळेपणाने मान्य करा, शेवटी काय आम्हाला बोलावं लागतं ना. अशी पात्र आपल्याला सापडत राहतात आणि जेव्हा आपण स्क्रिप्ट वाचतो त्यावेळी नेमका हा कोण आहे हे आपल्याला क्लिअर होतं. नाही, त्या राजकारणाचा विषय निघाला तर मला गल्लीत गोंधळच्या वेळेस मध्येच खूप लोक बोलतात ना तिसरा पार्ट कधी येणार आहे. तर ते मला असं वाटतं की त्याच्यावर मी सांगतो की आता ते इतके स्मार्ट झालेत राजकारणी की आता आपण खूप कमी पडतोय असं वाटायला लागलं. आता तिथं नाही पोचू शकणार आपण, इतके पुढे गेले ते. पण एक प्रतिक्रिया मला फार आवडली होती की त्यांनी मला सांगितलं होतं की
हा पिक्चर तुम्ही सिरियस करायला पाहिजे होता, कारण तो विनोदी म्हणून तो बाजूला राहतो, ते भाष्य फार मनावर घेतलं जातं. पण ते कसं आहे की आपण सिरियस केलं अरविंद तरीसुद्धा त्याला समाजामध्ये आजकाल किती भाव मिळतो. आपण गोष्ट छोटी डोंगरा एवढी हा सिरियसच मांडलेला आहे. म्हणजे आज 2024ला जेव्हा त्याच्या क्लिप्स आपल्यालाच येतात तेव्हा आपल्याला हसावं का रडावं ते कळत नाही. पुन्हा आपण शेतकऱ्यांची परिस्थिती 2008 साली जी मांडली आहे ती आज 2024ला तशीच आहे. म्हणजे आता त्याला किती वर्ष झाली त्या सिनेमाला, त्या सिनेमा काय बदललं. तर त्यामुळे मला असं वाटतं की हा सिरियस केला असता, तो सिरियस केला असता, त्यापेक्षा तुम्ही कलावंत म्हणून काय करू शकता, तुमचा व्यवसाय असतो, तुम्ही दुसरं काही करू शकत नसता, म्हणून तुम्ही या कलेच्या माध्यमातूनच वेगवेगळ्या गोष्टी मांडत राहतात. कधी त्या यशाच्या धनी होतात, कधी अपयशाच्या धनी होतात. आता खरं तर आपलं प्रेम गल्लीत गोंधळवर जास्त आहे की गोष्ट छोटीवर, तर गोष्ट छोटीवर आहे ना. मूळ आपला सिनेमा तो आहे, पण तो व्यावसायिकदृष्ट्या तो हिट नाही आहे. पण गल्लीत गोंधळ हा व्यावसायिकदृष्ट्या हिट आहे. ते होर्डिंगच्या समोर जे बोलतो ते पण आजही तसंच आहे. हां. 15 ऑगस्ट आणि सगळे. आणि आपल्या तालुक्याचा आमदार हा आमच्या तालुक्याचे प्रश्न विधानसभेत मांडणार. आमच्या तालुक्याला पडलेला हाच मोठा प्रश्न आहे. ह्यातलं जे भाष्य आहे हे ज्याला कळेल त्यालाच कळेल ना. तर त्यामुळे आपण ती काही फट ठेवत नाही, पण तेवढ्या बारकाईने, तेवढ्या गंभीरपणे. आता नवीन सिनेमाचं नाव राजकारण गेलं मिशीत असं आहे. आता तो सगळं मिशीची गोष्ट आहे. मला सगळ्यात कौतुक यासाठी की खूप मोठे कादंबरीकार, खूप मोठे लेखक ज्यांच्या कादंबऱ्या सिनेमा होऊ शकले नाही. रारम बोराडे त्यातले की इतका दर्जेदार लेखक, पण त्याच्यावर नेहमीच ते राहून गेले सिनेमे होणं त्याचं चांगला. तर तू रारम बोराडेंच्या कथेवर सिनेमा करतो ही फार महत्त्वाची गोष्ट. म्हणजे आम्हाला सगळ्यांना मराठवाड्याचे म्हणून नाही, तर एक रारम बोराडेंमुळे फार आनंद वाटणार. पण मिशी आणि तुझं काय भानगड आहे? म्हणजे मिशी शिवायचं मकरंद अनासपुरे का एकच सिनेमा केला म्हणतो, एक का दुसरा तू? हो, एवढं प्रेम का बरं मिशीवर? नाही आहे आपल्याकडे. कसं आहे रे की मिशीचं आपल्या मराठवाड्यामध्ये मिशी पाहिजेच ना माणसाला. हा म्हणजे आपल्याकडं ते एक काय म्हणूया ती अंडरलाईन आहे. म्हणजे मिशा काढल्या तर लोक दचकतात ना, म्हणजे ह्याचा बाप गेला काय. आपल्याकडे ती एक संदर्भ आहे ना त्याला. तो लगेच. आणि मिशा आधीपासून. दुसरं कसं मी खूप हसलो तर दात दिसतात, मोठे आहेत माझे दात, म्हणून ते मिशांमुळे झाकले जातात. त्यामुळे एक मिशीचा फायदा आहे. आणि दुसरं असं की मिशी चांगली दिसते. मी 3.5 मध्ये काढली होती. कशी काय डेअरिंग केली? म्हणजे मनात कसं हिंमत, म्हणजे मनात कसं की काढू मिशी असं कसं वाटलं? नाही, 3.5च्या वेळेस मी पहिल्यांदा मिशी काढली होती. तर त्यावेळेस मी तयार नव्हतो मिशी काढायला. पण अशोक सराफ मोठे भाऊ आहेत, मी मधला भाऊ आहे आणि भरत जाधव लहान भाऊ आहे. तर तिघं सेम पाहिजे होते, दिग्दर्शक अंकुश चौधरीला आणि सचित पाटीलला. तर मी आपलं नाही मिशी कशी काढणार असं तसं. तर भरत जाधवने मला साधारण पाऊण तास त्याने मला खूप समजून अरे ते कसं दिसेल, तू एकटाच मिशीवाला भाऊ आहे ते असं. भरत्याने ते त्याच्याकडे एक ती पटवण्याची शक्ती चांगली आहे, त्याच्यामुळे त्याने मला ते पटवून दिलं. आणि मग एका टप्प्यावर म्हणलं मी काढली नाही यार, मग बघ ना काहीच होत नाही, फक्त आपल्याला रेझर हे बघ मी ठेवू का रेझर वगैरे. मी म्हणलं नको एवढं नको करूस. असं करून मग मी त्या काढल्या. मी आधी लाजत होतो, पण नंतर ते माझ्या लक्षात आलं जेव्हा 3.5 सिनेमाचं पोस्टर किंवा असं पाहिलं तर तिन्ही भाऊ सिमिलर दिसले पाहिजेत अशा त्यांचं ते हे होतं की मग ते त्यांची केसांची एक पद्धत आहे आणि ते सगळे बिनमिशाचे आहेत. तर मग तेव्हा काढलेली मिशी. आणि त्यानंतर मी फार क्वचित एका जाहिरातीसाठी एकदा सुरुवातीला काढली होती. तर मी जेव्हा घरी गेलो तेव्हा लग्न नुकतंच झालं होतं. तर बायकोनी दार उघडलं आणि याचं किंचाळून परत लावून घेतलं बिनमिशीचं. हां, तर तिला ते बिनमिशीचा असं कसा दिसतोयस तू असं करून ते. तर मी मिशीमध्ये बरा दिसतो ह्याचं असं मला, मी स्वतःच नाही तर बरेच जण म्हणत असल्यामुळं मग मी आणि ती आयडेंटिटीच झालेली आहे मिशी. पण असं मला नेहमी प्रश्न पडतो की असं की अंकुश आता नाव घेतलं होतं, श्रेयस ह्यांना एखादी मुलगी फॅन असलेली भेटते आणि मकरंदला भेटते, तर
कशी रिॲक्शन असते? म्हणजे त्यांना भेटल्यावर काय म्हणतो आम्हाला माहिती, अरे वा तुम्ही फार छान दिसतो, तुम्ही असं. नाही आमचा सावरखेड एक गाव नावाचा सिनेमा आम्ही केला होता आणि त्यात अंकुश, श्रेयस, उपेंद्र लिमये वगैरे सगळे आम्ही होतो. आणि नाशिक सिन्नर भागात काहीतरी एका ठिकाणी शूटिंग चाललं होतं आणि शूटिंगमध्ये थोडं लाईटिंगला वेळ असतो वगैरे म्हणून आम्ही थोडंसं आडबाजूला जाऊन गप्पा मारूया असं म्हणून मी, उपेंद्र आणि अंकुश गेलो होतो. आणि तिकडे उपया सिगरेट वगैरे ओढत होता म्हणून मी थोडं लांब उभं राहिलो आणि 2 मुली आल्या. त्यातली एक इतकी देखणी होती, सुंदर मुलगी दिसायला असं वगैरे. आता ऑब्व्हियसली कसं होतं की तरुण मुलगी दिसायला चांगली आणि मग ती ऑब्व्हियसली अंकुशकडे जाऊन एक ऑटोग्राफ द्या, फोटोग्राफ द्या असलं ते त्या भानगडीत ना. आणि त्याच्याकडे न जाता माझ्याकडे येऊ लागले तर मी दचकलोच एकदम. आयला म्हणलं ह्या पुरी आपल्याकडं कसं काय यायला लागल्यात असं. आणि तेही दोघं उत्सुकतेनं बघू लागले आणि मग त्या दोघी आल्या आणि जवळ म्हणल्या, काय हसू येता हो तुम्ही? इतकं पोट दुखू हसू येताना एकदम विदूषकासारखंच काम करता, जोकर म्हणून इतके आवडता ना आम्हाला असं त्या म्हणल्या. तर उपेंद्र लिमये हसत तिकडे डोळ्यातनं पाणी त्याच्या गडाबडा लोळू म्हणलं यार कुणाला सांगू नका असं. नाही, आता ही अभिनयाला पावती आहे पण कशी सांगायची? कशी म्हणजे ही कशी दाखवणार रे ही पावती? एकदम जोकर पोट दुखूच तर हसू येतात, निवळ जोकर सारखं काम पण करतात. असे तर म्हणजे किस्से खूप असतील माझ्यासमोर. जे का पोरीने म्हणजे ती फ्लॅशचं काहीतरी चाललं होतं, फोटो काढताना तिथे दुसरीला ती म्हणत होती. तो सयाजी बरोबरचा, सयाजीने सांगितलेला किस्सा की 2 मुली आल्या आणि त्याच्या बरोबर फोटो काढायचा होता. तर ती कॅमेरावाली म्हणली, ए गीते हे फ्लश होईना ग. फ्लॅश करायचं, फ्लॅशच्या ऐवजी ती फ्लश म्हटली. हे फ्लशच होईना. आपल्याकडे ते बोलीभाषेमध्ये बघ, पूर्वीच्या आपल्या सगळ्या बोलीभाषेमध्ये उर्दू, फारसी आणि अलीकडच्या काळात इंग्रजी इतकं ते घुसलेलं आहे आणि आपण इतके तसे सहिष्णू लोक आहेत की सगळ्या गोष्टी स्वीकारत आता आपली अर्धी भाषा ही इंग्रजाळलेली मराठी झाली आहे. म्हणजे इरिगेशन तुमच्याकडं जो अर्धा रे राव, परवा ट्रॅक्टर आणला म्हणजे त्याचे मराठी शब्द काय पर्यायी हेच आपल्याला. नाही, आता मोबाईल आणि कॉम्प्युटरचे शब्द मराठीत नाही, हां, ते इंग्लिशच. त्याच्यामुळे आपल्याला तसं आणि ते बोलण्याशिवाय पर्याय नाही असं पण झालेलं आहे. त्यामुळे आता त्याच्यावर काही फार टिप्पणी करण्याची गरज नाही. नाही, ते आम्ही आता ते म्हणतो ना की ते असं सहज गेल्यावर कुठेही लोक विचारायला लागले ना गावात, वायफाय आहे का तुमच्याकडे, वायफाय नेटवर्क येतं आहे का? हां, नेटवर्क येतं. ते आम्ही असं होतं, आपल्या तुझ्या गावात ST येत नाही आणि तू नेटवर्क येतं का बोलायला लागला. म्हणजे ह्या सगळ्या गमतीत मला सगळ्यात इंटरेस्टिंग काय वाटतं की राजकारण, समाजकारण म्हणजे खरोखर प्रामाणिकपणे समाजसेवा आमच्या रूपाने केलेली आहे. पण बीड एक आपलं एक आणखी कॉमन मुद्दा आहे. तर मी तर वडिलांपासून आमच्याकडं आजोबापासून की बीडला रेल्वे येणार ती अजून काही येतेच आहे. पण या अशा काय आठवणीत बीडच्या, बीडबद्दल आता काय रेल्वेचं मी तुला सांगू का, एकदा बीडला मोठं नाट्यसंमेलन झालं आणि त्यावेळी विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते आणि गोपीनाथरावजी मुंडे उपमुख्यमंत्री होते. आणि विलासराव देशमुख हे फार ग्रासरूटचे नेते, फार मला आवडणारे नेते आणि त्यांचं बोलणं त्यांची भाषणं पण खूप ऐकलेली. आणि त्या ह्याच्यात मला गेस्ट म्हणून बोलवलं होतं कारण मी बीडचा. आता नाट्यसंमेलन एवढा मोठा प्लॅटफॉर्म, तर मी माझ्या त्या प्रवासाविषयी थोडंसं बोललो कलेच्या बीडच्या, पण मी रेल्वेविषयी बोललो. मी म्हणलं की मला पहाटे स्वप्न पडतं अलीकडच्या काळात की मी बीडच्या रेल्वे स्टेशनवरून घाईघाईनं मुंबईला शूटिंगला निघालो. योग्य टायमात रेल्वे मला मिळते आणि मी शूटिंगला योग्य वेळी पोहोचतो असं म्हणलं पहाटेचं. आणि पहाटेची स्वप्न खरी होतात. आता हे संमेलन होऊन मला वाटतं 10-12 वर्ष झाली असतील. तेव्हा मी त्या रेल्वेवर नाट्यसंमेलनात जाऊन भाष्य केलं होतं. तेव्हा मग काही राजकीय मंडळींनी त्याचा विनोद केला वगैरे ते सोड. पण माझा जो मूळ मुद्दा होता की माझ्या गावात बरं असं काय बीड अशा ठिकाणी नाही आहे की तिथं खूप डोंगरदऱ्या आहेत आणि भयंकर अवघड मार्ग आहे, असलं काही नाही. अहमदनगरपर्यंत रेल्वे आहे
छत्रपती जालना आहे, संभाजीनगरपर्यंत औरंगाबाद आहे. आहे, जालन्यापर्यंत आहे, परळीपर्यंत. बीडला काय अडचण आहे. आणि कसं होतं की आपण ज्या गावात रुजलो वाढलो, आपल्याला नेहमी असं बघ त्या गावाची मुळं खूप आपली घट्ट असतात, पण आपल्या फांद्या तिथे विस्तारत नाहीत अशी. पण जेव्हा कधी आपल्याला गावची आठवण येते तेव्हा आपण रूट्सकडेच जातो ना डायरेक्ट. त्या आठवणींचा तळ मोठा असतो. म्हणजे नामची मला वाटतं आठवण आपली पहिलं सुरुवात बीडमधून झाली. हो. सगळ्यात बीडची खासियत काय वाटते, बीडच्या माणसांची किंवा बीडची? आपल्याकडे बघ सगळं आगळपगळ आहे. म्हणजे बीडातला माणूस कुठेही आपल्याला कळतो. म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की एस टीच्या ड्रायव्हरला शेवटच्या सीटवरच्या माणसाच्या घरी काय प्रॉब्लेम आहे हे कळतं. कारण आपल्याकडे कसं काय चाललं आहे अरविंदजी असं बोलायची पद्धतच नाही आहे. त्यांना काय गरज होती, उगाच त्यांनी काय सांग, हे आपला नॉर्मल स्वर आहे हा. तर माझी बायको जन्म आणि वाढलेली मुंबईत आणि तिचं गाव कोकणातलं, त्यामुळे तिला मराठवाडा ह्या निमित्तानेच भेटला ना लग्नाच्या. तर तिला आधी वाटायचं की तुझं काय प्रॉब्लेम आहे, तू एवढं ओरडून का बोलतोस तू. मला इकडे मी कुठं ओरडून बोलतोय. नाही तर नॉर्मल आहे. हां म्हणजे कुणाचाही फोन अरे कुठे आहेस म्हणजे फोनची गरजच नाही, असाच गेला असता आवाज. असं काय आवाज. तर आपल्या बिडाकडलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक तर आपण आगळपगळ बोलणं, दुसरं म्हणजे आपल्याकडचे भजे बिर्याणी. आता पुण्यासारख्या ठिकाणी बीडची बिर्याणी मिळते, मराठवाडा शून्य असं त्या हायवेवर वाचलं मी. बीडची प्रसिद्ध बिर्याणी. आपल्याकडे खाद्यसंस्कृती पण तेवढीच फेमस आहे. बीडाची काही वैशिष्ट्य आहेत, माणसं आगळपगळ आहेत, गोड आवाजाची खूप माणसं आहेत गायक आपल्याकडचे. म्हणजे मला तो अख्तर पेंटर आपल्याकडे आहे बघ बीडला. मला आठवतं अरे तसं मी मेळे जेव्हा पाहायचो तेव्हा ते अख्तरसाठी ते मेळे पाहायचो. तो लताबाई आणि रफी साहेबांच्या आवाजात गाणं म्हणायचं आणि डोळे मिटायचे आणि सांगायचं ह्या लताबाई नाही तर नाही, हे रफी साहेब नाही. परफेक्ट. वो जब याद आए बहुत याद आए. आणि त्या अख्तरचं एक व्यक्तिमत्व माझ्या मनात खूप भिनून आहे. कारण मी म्हणलं की एवढा कष्टाळू मनुष्य मी तो आपल्याकडे हिना टॉकीज जेव्हा नवीन झाली त्यावेळी मग तो रिक्षातनं सिनेमाची जाहिरात करायचा, स्वतःच डफडं वाजवायचा हलगी वाजवून. हिना टॉकीज जालना रोड बीड धंदडांग धंदडांग धंदडांग. आणि मशाल नावाचा पिक्चर तेव्हा दिलीप कुमार आणि अनिल कपूरचा, मशाल. आणि मी ते ऐकण्यासाठी त्याच्या मागं हिंडायचो. एक जनता कुल्फी आपल्याकडे बीडला फेमस होती जनता. ते जनता कुल्फीच्या मागं मी हिंडायचो. कारण ती कुल्फीवाला अत्तर इतकं मस्त लावायचा आणि ते एकदम सुगंधित असं. काही आठवणी इतक्या अशा. पण ती तशी कुल्फी नाही मिळाली नंतर. पुन्हा कुल्फी तशी त्या क्वालिटीची मिळाली पण नाही. आणि त्याच्याकडे एक हे होतं बघ, त्याच्या त्या सगळ्या गाडीलाच एक सुगंध असा आणि सुंदर अत्तराचा सुगंध यायचा. तर ते मला इतक्या आठवणी असतात. बीडला ती जिलबी आणि भजी असते. जिलबी आणि भजी तर आपल्याकडं टक्कर म्हण हे म्हण. बरं आपल्याकडे मुरकुल हा किती प्रसिद्ध हे की आता मुरकुल म्हणलं तर आपल्याकडच्या लोकांना कळेल, पण त्याची वेगळे नाव सांगितलं, नरडे, बॉबी, पोंगा पंडित, काय किती नाव आहेत प्रत्येक ठिकाणी. श्रीमंत म्हणजे काय तर पाचही बोटात. पाचही बोटात असून आपण ते खाणं आणि त्यात काळातले टुरिंग टॉकीज आणि त्यातली तो सिनेमा कसा होता. म्हणजे ह्या पिढीला तो फारच कळणारच नाही की त्या सिनेमात काय वाळूत बसून किंवा वाळूत गर्दी कमी असेल तर झोपून. म्हणजे तो शो आपल्यासाठी. बेताब मी तर असा बघितलेला आहे. जो मिस सनी देओल आणि ते अमृता सिंगची लव्ह स्टोरी राठोड टॉकीजला, असा मी प्रॉपर झोपून असा बघितलेला सिनेमा. तेव्हा ₹1.65 तिकीट होतं. आता बघ ना, आता त्या सिनेमाची तशी गंमतही राहिली नाही. आपण त्या मॉलमध्ये जातो, ते सगळं आपल्याला पंचतारांकित अशा पद्धतीचा सिनेमा आणि मग ते आपल्याला खूप जवळचं वाटत आहे. नाही पूर्वीचे डायलॉग. पूर्वी मला आठवतं आम्ही जामखेडला आत्याकडं गेलो एकदा उन्हाळ्यात मी, तर त्या गच्चीवर आपल्याकडं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गच्चीवर झोपायची सोय होती. आणि आपण खऱ्या अर्थाने गाणी ऐकली. म्हणजे मला अशोक मामा एकदा म्हणले होते, अरे मग तुला खूप गाणी तोंडपाठ होते रे जुने.
तर मी म्हणलं की मी त्या गच्चीवरून ते रेडिओ 12:30पर्यंत 12-12:30पर्यंत गाणे ऐकत आपण सिलोन असेल, बेला के फूल असतील, कसले आपण कार्यक्रम ऐकलेले नाही. रेडिओवरच जास्त बिना का सिबा का आपण कधीच चुकवलेलं नाही. आणि गच्चीवर बसून इतके तारे एकत्रित बघून आपण खरं तर तो आपल्या जीवनातला अविस्मरणीय आनंद. आता शहरामध्ये गच्चीवर जरी झोपलं तरी इतकं प्रदूषणाने काही आकाश दिसत नाही अशी अवस्था आहे. आणि आपण ती किती एन्जॉय केलेलं आहे. तेव्हा भजनं ऐकू यायची. भजनं ऐकू यायची. आणि त्या टुरिंग टॉकीजमध्ये त्या आत्याच्या समोर टुरिंग टॉकीज होती, तर आम्ही उलटा पिक्चर बघायचो. कारण पडदा तिकडनं होता ना, समोरनं तिकडं पब्लिक बसली, आम्ही ह्या साईडने गच्चीवरून. मग ते उलटे हातवारे दिसायचे पण डायलॉग ऐकू यायचे. मग ते डायलॉग तोंडपाठ करून, आता दररोज तोच सिनेमा ना, त्यावेळेला आम्ही तिथंच बसून आपलं कितने आदमी थे ते तिथे बसून. आता असा सिनेमा कधी कोणी पाहिला असेल का? गणपतीत असायचे असा सिनेमा. गणपतीत तर आपण पोतेच घेऊन जायचो ना घरातनं. ते गणपतीतली बसायला. आठवण मला आहे की पुरुष मंडळी ह्या बाजूला पडद्याच्या आणि बायका त्या बाजूला. बरोबर. आणि बायकांना उलटा सिनेमा दिसायचा. उलटा सिनेमा. आणि त्या इकडं बाजूला. पुरुषांना, कारण गल्ल्यात छोट्या ना, हा. आणि त्याच्यात ते पोते टाकून बसलेले, आणि तेव्हा मिथून खूप फेमस. किती अन्याय होता म्हणजे अरे होय, बायकांनी ते उलटा बघायचे. हां. पण त्यांना त्या उलट्या क्रमाने सुद्धा मजा आलेली. आणि ते डायलॉग तर खणखणीत असायचे ना. आणि आपल्याकडे डायलॉगवर जास्त हे होते त्या काळात. हेअरस्टाईल म्हणजे ग्रामीण भागाने जास्त नटांचे हेअरस्टाईल आणि हे फेमस. मिथूनचा फोटो नाही असं कटिंग सलूनच नाही. असंच ते कटिंग सलून नाही, त्याचे ते केस तसे करा. ज्याचे लांब असायचे त्याने तर तेच कट मारायचा. अमिताभ बच्चन आणि मिथून आपल्याकडे गावोगावी होते आपल्या पिढीच्या काळात. पण आता त्यातली ती गंमत गेली. आता कोणी स्टार नाही आहे. आता ते इतकं वेगवान झालं आहे सगळं, आणि इतकं ते मिक्स झालं आहे. म्हणजे आता बीडचं मला एक आणखी वाटलं निरीक्षण की बीडमध्ये विकास नसल्याने मुलांचं नाव ठेवतात विकास. या निमित्तानं विकास असला पाहिजे, आपल्या बीडात विकास आहे. हां. मग तसंच बीड एवढा तुझं संभाजीनगरशी पण म्हणजे आपण शिकलो तिथे. तर छत्रपती संभाजीनगरच्या काय आठवणी? मला आपल्या एक तर आपल्या कॉलेज बाहेरची टपरी जिथे आपण क्रिएटिव्हिटी सगळ्यात जास्त केली. कारण मला आठवतं तिथूनच मुंबईच्या प्रवासाची नांदीच ती टपरी होती. आपले नारायणची मास्तरही तिथे शिकवायचे जास्त. मास्तरही टपरीवरच जास्त शिकवायचे. आणि चहा खरं पिता किती चहा पिलो पीत असतो भजे म्हणजे खात आपण तिथे. आणि देता आधार का करू अंधारचं स्क्रिप्ट दासूला सुचलंय त्या टपरीवर, त्या गप्पा ऐकून आमच्या. तर मला असं वाटतं की त्या टपरीने आपल्याला जास्त क्रिएटिव्ह केलं. म्हणजे आपण शिक्षण क्रमात वर्गात बसून आपण त्या मास्तरांचं बारकाईनं ऐकत, ह्याच्यापेक्षा बाहेर मास्तरांशी गप्पा मारत टपरीवर, म्हणजे ते कसं काय ते. आणि कुठलाही प्रश्न आपण विचारू शकायचो. ते धाडस त्यामुळं आलं होतं ना. नाही तर विद्यार्थी शिक्षकात एवढं अंतर असल्यावर काय विचारायचं. आणि आपण एखादा प्रश्न बारकाईनं तयार करायचा आणि सर मला काय नाही, म्हणजे आपण बघायचंच नाही सरकडं. ते म्हणजे पैलवान दुधावर आणि कलाकार चहावर गाळतात. हा. असं आणि तिथून आपण म्हणजे 10 चहा तर सहज. बरोबर. आपण त्या काळात तो सगळा फेज एन्जॉय केलेला असल्यामुळे, आणि क्रिएशन. आणि म्हणून बघ आपण अजूनही आपण पित्या घरचेच वाटतो. खात्या पित्या घरचे वाटत नाहीत. नाही पण तू आता तू एकदम हे झालेलं आहे आता, व्यक्तिमत्व तयार होतं नाही का सर इतक्या वर्षांनी. हा, म्हणजे 50शी झालं पाहिजे. 50शी आता झाली ना माझी. हा, म्हणजे तेवढ्यात तरी झालं पाहिजे. नाही तर मग लोक म्हणतील कधी व्हायचं हे. हा म्हणजे स्ट्रगलचं आता दिसत नाही काहीच. हा, पण हे गेलं स्ट्रगल दाखवतं ना ते. पण तू मला सगळ्यात आवडलेली गोष्ट की तू कधीही ते केस डुप्लिकेट काय असं करून किंवा असं त्या भानगडीतच पडलेलं, मी जसा आहे तसा आहे पहिल्यापासून. नाही, त्याच्या मागचं कारण असं की सिनेमात तर आपण लावतो वय आपल्याला ज्या दाखवायचं असतं तसं. पण एरवी मला असं नेहमी वाटतं आपण एखाद्या कार्यक्रमात बसलो आणि मुख्य ह्याच्यावर, आणि आपल्याकडे नेहमी उकाडा जास्त असतो. आणि कोणी ते लग्नातले फॅन लावले विंगेत तर आपण कार्यक्रमभर ते पाहू डोक्याला काय हात लावून बसला होता, उमजलंच नाही. असं लोकांनी म्हणायच्या ऐवजी आपण ते न लावलेलं बरं. आहे तसे आहेत तसे आहेत. आणि त्यांनी काय फरक पडतो. तू टाकल्या म्हणतील तुला, अजून काय. आपणही म्हणलेलं आहेत ना, आपण काय असं थोडंसं. हां,
केस नसले गप्पे टाकल्या, तुला काय कळतं रे त्याच्यातलं? तसं आपल्याला कोणी म्हणलं तर काय फरक पडतो, आपण आहोत टकले म्हणून. पण ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे यश किंवा हे सगळे लोक बघत असतात, पण फजिती खूप वेळा कलाकारांची होते, नाटकात होते, सिनेमात होते, असे काही प्रसंग असतात. अरे फजिती म्हणजे माझी सिनेमाच्या पहिल्याच दिवशी झाली होती. मी यशवंत नावाचा सिनेमा केला होता आणि नाना पाटेकरांनी मला त्या सिनेमात घेतलेलं होतं आणि त्यावेळचे पाटेकर म्हणजे क्रांतीवीर, तिरंगा, त्यांच्याशी बोलायचं म्हणलं कीच लोक, त्या काळातली गोष्ट. आणि पहिल्याच दिवशी शूटिंग होतं त्या SL स्टुडिओत आणि 9च्या शिफ्टला मी 8:30लाच SL स्टुडिओत. म्हणलं आपण ह्या बच्चन साहेबांचं काय नाही चुकं, टायमिंग नाही, ज्या वेळेला बोलवलं तेव्हाच त्याच्या अर्धा तास अगोदरच जायचं असं. त्याच्यामुळे ते, आणि तेव्हा असे मनात खूप, वय पण खूप लहान आणि हा पिक्चर आला की आपण गाजतोय असं दर सिनेमाला वाटत राहायचं. त्यामध्ये 12 वर्षे गेली हा वेगळा भाग. पण त्या यशवंतला पहिल्याच दिवशी विकी कौशल ॲक्टर, तुला माहिती आहे आता खूप प्रसिद्ध ॲक्टर आहे, त्याचे वडील श्याम कौशल, ते खूप चांगले फाईट मास्टर आणि ते यशवंतचे फाईट मास्टर. आणि मग पहिल्याच दिवशी त्यांनी मला ते बघितलं आणि मला बोलवलं, ए इधर आ बच्चे असं. आणि ते SL स्टुडिओत 2 मजल्याची अशी हवेली जुनाट बांधलेली उंच, आणि ते आले आणि म्हणले, अच्छा कहाँ से कूदेगा? तुम्हाला काही उमजच ना, कहाँ से कूदेगा म्हणजे? ते म्हणले, देख ये 2 माले से तू जंप मार दे नीचे, जा भाग, देख कितना हाईट आहे. मला पळत मी आपलं ते 2 मजले चढून गेलो, वरून बघितलं तर श्याम कौशलच एवढे दिसत आहेत. मी म्हणलं अरे बापरे, इथून उडी मारायची म्हणजे काय विषय. मग पुन्हा ते मी खाली आलो तर ते म्हणले, आ जा भागते आने का. मग मी आपलं पळत, क्या करेगा, मग कूदेगा 2 माले से. मी म्हणलं सर वो थोड़ा मुझे डिफ़िकल्ट लग रहा है. अरे क्या यार, ठीक है ये पहले माले से देख, जा भाग. मग ते पहिल्या मजल्यावर मी गेलो आणि तिथूनही आपले पाय मोडतीलच असं, अशीच हाईट होती ना ती हवेलीच अशी उंच हे असलेली. आज नीचे मला मला मग म्हणलं ह्याच्यावरनं उडी मारायची म्हणजे करिअर इथंच. हां. तर मग ते बराच वेळ गंभीरपणे असं विचार करून मग ते म्हणले की एक काम कर तू, वो 2 माले से मत मार, वो पहले माले से मार. ठीक है, वो ऊपर वाला ज़्यादा ऊंचा दिख रहा है और तेरी कूदी इतनी ध्यान में नहीं आएगी, तू यहाँ से नीचे से मार. म्हणलं कुठूनही हेच आहे अवस्था. तर मला आपलं टेन्शन, मी त्यांना हळूच घाबरत विचारलं, म्हणलं मास्टरजी वो, आता आपल्याला माहीत असतं ना ते खोके पार्लेचे काहीतरी ठेवलेलं असतं खाली, मग उडी मारायची नटाने, असं असं माझ्या डोक्यातलं ते हे. म्हणून मी म्हणलं नीचे क्या रहेगा मास्टरजी ऐसा, वो नीचे गदेला रहेगा. ओ ठाकूरला, त्या असिस्टंटला बोलून, तर त्यांनी जवळजवळ बेडशीटसारखी एक गादी आणली अशी पातळ, खाली टाकली. तर ते मास्टरजी म्हणले, बेटा इस पर ही कूदने का, साइड वाइड में कूदेगा तो पैर टूट जाएगा. म्हणले ह्याच्यातही पैरच तुटणार, हे काय म्हणलं घोंगडीसारखं ठेवलं हे. जा अभी देख क्या, मी आपलं वर जाऊन, हां अभी जंप मत मार, खाली प्रॅक्टिस का वो ले ले, असं म्हणून मी थोडंसं असं करून थोडं ना, मला भयंकर टेन्शन, घामच मला यार म्हणलं. आणि मग ती थोड्या वेळाने, अच्छा तू जे ध्यान से देख ले, हम ये कर लेंगे शूट, असं म्हणून ते निघून गेले. नंतर ठाकूर नावाचा त्यांचा असिस्टंट, बलदंड अशी माणसं ती. आणि मी आपलं त्या हवेलीजवळ यारझाऱ्या मारत, आणि तेवढ्यात मला पाटेकर येताना दिसले आणि माझा जीव भांड्यात पडला. म्हणलं बस असं राहिलं. त्यांनी मला पाहिलं, ते म्हणले तू काय करतोयस इकडे. मी म्हणलं त्या मास्टरजींनी उडी मारायला सांगितली. कुठून. म्हणले त्या पहिल्या मजल्यावर. कोणी सांगितलं. श्यामने. म्हणलं हो. अच्छा. गेले निघून. म्हणजे माझा आधारच तुटला. म्हणलं आता हे तर काहीच बोलले नाहीत, मी बोलतो इथे नको उडी, असं मला त्यांना सांगायचं होतं की उडी मारायचं. मग ते श्याम कौशल आले पुन्हा, यार तू यार क्या हो गया तेरा, हो गया क्या, देख लिया तूने कहाँ से. वो मैंने नाना को बोला था हम यार आदमी यूज़ करेंगे, फाइटर यूज़ करेंगे, तो नाना बोला नहीं मेरा आदमी कहीं से भी कूद जाएगा यार. असं तेरे बारे में असं असं त्या श्याम कौशलांनी मला सांगितलं, कहाँ से भी कूद जाएगा. मी आपलं
मी म्हणलं पाटेकरांना जमू शकतं, आपल्याला काय. आणि अरे ह्या सकाळपासून 8:30 वाजल्यापासून मला दुपारी जेवणही नीट गेलं नाही. म्हणलं जास्त जेवलो तर अजून पाय मोडायचा, म्हणून तिथेही मी कमी खाल्लं. संध्याकाळी माझा एक शॉट असा झाला की एक गाडी येते आणि माझ्या पायाजवळ थांबते, आणि तो शॉट झाला आणि माझं पॅकअप झालं. तर मी त्या श्यामजींना म्हणलं, वो कुदी? ते म्हणले नाही, वो अगली फिल्म में करेंगे, इस बार जाएंगे. तो पहिल्या दिवशीचा माझा पोपट. असे माझे खूप फजितीचे किस्से आहेत. यशवंतच्याच वेळेस, तर दुसऱ्या वेळेस नानावटीला शूटिंग होतं आणि ते वरच्या मजल्यावर होतं. तर मला खाली ना तो शूटिंगवाला वॉचमनच वर जाऊ देना. तो म्हणला, "ये क्या है?" "शूटिंग है." म्हणला, "ऊपर." म्हणलं, "मेरा शूटिंग है, तू क्या करता है?" मी म्हणलं, "मैं आर्टिस्ट ॲक्टर हूँ." म्हणलं, "ज्युनियर ॲक्टर है?" म्हणलं, "ज्युनियर?" मला त्याचाही राग. म्हणलं, "सिनियर आर्टिस्ट हूँ मैं." त्याला कळेच ना सिनियर आर्टिस्ट म्हणजे काय ते. म्हणलं, "बैठ उधर." आणि माझ्या जीवाची धगधगार. म्हणलं आपल्याला वरच जाऊ दिलं नाही तर शूट कधी होणार, काय होणार. मग ते अर्ध्या तासाने ते प्रोड्युसर आले रंगलानी. मग ते 2 भाऊ. मग त्यांना मी सांगितलं, "सर ये वॉचमन मुझे अंदर नहीं जाना." त्यांनी लगेच बाजूला घेऊन त्याला, "अरे वो नाना का आदमी है यार, पागल है तू, जल्दी चलो चलो हमारे साथ चलो." पण ते माझं शूटिंग उशिरा होतं म्हणून तिथे काय. आणि ती म्हणलं जाता जाता म्हणले, "वो नानाजी को कुछ मत बोलना इस बारे में." म्हणलं, "नाही, ये वॉचमन नया है, उसको मालूम नहीं." असं करून असे खूप किस्से माझ्या बाबतीतले आहेत. पण मराठीत मराठीमध्ये एक मला आठवतो तो म्हणजे सरकारनामाच्या वेळेसचा, जेव्हा मी पहिलं सिरियल करत होतो, सुनं सुनं आभाळ. त्यामध्ये विलन करत होतो आणि दीपक अंजारिया कॅमेरामन. दीपक अंजारिया देबू देवधरांचा असिस्टंट. आणि देबूदांबरोबर काम केल्यामुळे देबूदांशी माझा चांगला परिचय आणि ते पाटेकरांनीच ओळख करून दिली होती. आणि वजूदच्या वेळेस मी एक सीन केला होता. मग मग मी दीपक त्यामध्ये विलन करत असताना मग दीपक म्हणाला की "अरे वहिनींचं सरकारनामा नावाचं पिक्चर येत आहे." तर पलीकडे एन चंद्रांचा स्टुडिओ होता. तर वहिनी आहेत आलेल्या, तर तू जाऊन भेट त्यांना, सिनेमात घ्या म्हणून. म्हणून हां भेटतो ना. लंच ब्रेकमध्ये मी गेलो तर एक अंगभूत आगाऊपणा आपल्यात आलेला असतो बघ. मी आपलं दार वाजवलं स्टुडिओचं आणि दरवाजा उघडला, आत बघितलं तर एक बाई आणि 2 पुरुष. तर अर्थातच जी बाई असेल त्या श्रावणीताई असतील, असा एक कॉमन आहे. मी आपलं काय म्हणलं, "श्रावणीताई काय झालं माझ्या शूटिंगचं? तुम्ही तारखा मला कधी बोलविल नाही, काही नाही, तारखा दिलेली नाही, नंतर घोळ होईल म्हणलं शूटिंगचा. माझं फार बिझी शेड्यूल असतं हे असं. आम्ही आम्हाला वाट बघत बघतो सरकारनामाची. कधी म्हणलं आपल्याला शूटिंग सुरू करायचं काय?" तर श्रावणीताई बघतच बसले माझ्याकडे. ते म्हणले, "नाही नाही, तुझा आहे रोल, पण तुझं नाव तर कळू दे आधी." मी म्हणलं, "मी मकरंद अनासपुरे." तर श्रावणीताई म्हणल्या की "याला नाथाचा रोल दे." त्यांचे असिस्टंट अंबर होते आणि श्रीप्रसाद पवार होता. तर त्यांना सांगितलं की "याला नाथाच्या रोलसाठी घ्या." आणि माझं सरकारनामाचं कास्टिंग झालं. माझी ओळख नाही, पाळख नाही. सरकारनामाच्या डबिंगच्या वेळेस मी डबिंग झालं आणि मग श्रावणीताई म्हणल्या, "अनासपुरे आता फिल्म सिटीमध्ये इथेच शेजारी जब्बार पटेलांचं ऑफिस आहे आणि ते बाबासाहेब आंबेडकरांवर सिनेमा करतायत, तर तुम्ही ह्याच आगाऊपणे बोलाल का त्यांच्याशी?" म्हणलं आपल्याला कामाची गरज आहे, हे संपले. मी तिकडे गेलो, दार उघडून खडखड. तर मी बघितलं तर जब्बार पटेल आणि मोहन गोखले. तर मोहन गोखलेंशी आमचं थोडंसं वेगळं एक गणित झालं होतं. मी सरस्वती भुवन कॉलेजात असताना मी कल्चरल सेक्रेटरी होतो फायनल इयरला, आणि मोहन गोखले प्रमुख पाहुणे म्हणून आले होते बक्षीस वितरणासाठी. आणि माझं तिथल्या सरांबरोबर खूप भांडणं झाली, प्राध्यापकांबरोबर, की त्यांनी आमचं नॅशनल यूथ फेस्टिवलला आम्ही जे काही केलं ते परफॉर्म बघावे, नुसती बक्षिसं देऊ नयेत असा आमचा आग्रह. आणि मग त्याच्यावर खूप वादविवाद होऊन मग मोहन गोखले शेवटी थांबले आणि मग त्यांनी परफॉर्मन्स बघितली. तर म्हणलं आता आपलं गेला पिक्चर, कारण आपल्याला पाहिलं की आगाऊ पण. तर त्यांनी बघितलं आणि म्हणले, "या अनासपुरे." मला धक्काच बसला, कारण त्यामध्ये आता वर्षभर 1.5 वर्षाचा गॅप गेला होता या घटनेत. तर आपलं नाव लक्षात राहावं हे किती, म्हणजे इतक्या मोठ्या नटाला. आणि
म्हणलं सर तुम्हाला मी आठवतो आहे. अनासपुरी तुम्ही काही विसरण्यासारखे आहात का? मग त्यांनी जब्बार पटेलांशी ओळख करून दिली. डॉक्टर हा खूप चांगला ॲक्टर आहे आणि याला घे सिनेमामध्ये, हा खूप चांगला. आणि मग मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सिनेमामध्ये सोनाली कुलकर्णीच्या भावाची म्हणजे रमाबाईंच्या भावाची भूमिका करता आली. असे किस्से पण खूप आहेत. थेट मामुटी बरोबरच. हो. आणि मी म्हणजे मूर्खपणा पण माझ्याकडनं. आता त्या काळात मी बनगरवाडीच्या कास्टिंगला गेलो होतो पालेकरांना भेटायला. त्यावेळी मी गॅदरिंगचा अल्बम दाखवला होता. आपले गॅदरिंगचे फोटो असतात बघ. ते म्हणले काही फोटो आहे का तुझा? तर मी ते अल्बम, बरं ते आपल्याकडेचे बिडातले अल्बम छोटे, त्यांनी ते बघितलं आणि त्यांना कळे ना हा मस्करी करतोय का खरंच कास्टिंगला. ते फोटो काढून घ्यायचे ना. हां, तेव्हा ते फोटो सेशन करून तुम्ही द्यायचं असतं हे सुद्धा मला माहीत नव्हतं. मग ते म्हणाले की तुझा असा दिसेल असा एखादा फोटो मला दे. आणि अजित भुरे त्यांच्याबरोबर होता. पण अजित भुरे मला ओळखत होतं कारण त्यांनी देता आदर बघितलं होतं. म्हणून अजित भुरे म्हणला हा खूप चांगला ॲक्टर आहे. पालेकर म्हणाले हो मला दिसतंच आहे ते. असं करून पण बनगरवाडीत काही मला घेतलं नाही त्यांनी. पुढे मग वी आर ऑन नावाची त्यांची फिल्म आत्ता काही वर्षापूर्वी. पण एवढं तू कधीही डान्सचा प्रयत्न. डान्सचं कसं आहे, अरे आपल्याला एक तर शिक्षण क्रमात कुणी डान्स शिकवला नाही हा एक मुद्दा. आणि कुणाच्या तालावर नाचणं आपल्याला जमलं नाही. त्यामुळे आपले देवांपासूनच डान्सची बोंब. एक्सक्यूज इतकं भन्नाट आहे कोणाच्या तालावर. त्यामुळे पण मी सर्व कोरिओग्राफरचे या निमित्ताने मी मनापासून आभार मानतो की त्यांनी माझ्यासारख्या नटाकडनं नाचवून घेतलं. म्हणजे त्यांची कमाल आहे यामध्ये. उमेश जाधव, सोनिया परचुरे पासून. डान्सच नाही सगळ्यात हैराण करणं म्हणजे बाईक पण चालवण्याचं. म्हणजे बाईकही नाही, आपण काहीच शिकलो नाही. स्विमिंग येत नाही, फायटिंग येत नाही, डान्स येत नाही. मी एकदा निशाणी डावा अंगठामध्ये ती होती बाईक आणि बाईकवर एका घाटातनं प्रवास करायचा होता निर्मिती सावंतांना घेऊन. तर मी सगळा टेक असा केला आणि वर शॉट संपल्यावर निर्मितीला सांगितलं मला येत नाही गाडी बरं. मग क्या मेल्या? मी म्हणलं झालं शॉट झाला. घाटात असं मी, तू इमॅजिन कर, निशाणी डावा अंगठा कोणाला जर खोटं वाटत असेल तर त्यांनी पाहावा. असं मी बाईकवर प्रवास केलेला आहे. पण हे सगळा हा जो प्रवास घडला ह्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे नाना पाटेकरांची. हां. नाना म्हणजे असं माणूस की लांबूनच म्हणजे कसं काय, पण त्यांच्यातून खूप जवळच आहेस आणि त्यांच्याविषयीची सगळ्यात आठवण की माणूस म्हणून जे नाना लोकांना माहीत नाही. मुळात मला असं वाटतं एकतर आपण नशीबवान कधी ठरतो. आपण समजा कुठून तरी येत असतो, कुठेतरी प्रवास करत असतो. असं म्हणजे संघर्ष काही माझा एकट्याचा नाही आहे, हजारो मुलांनी केलेला. मी एक त्या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून बोलतो आहे समजा असं. कारण प्रत्येकाची एक गोष्ट संघर्षाची आहेच आहे. पण त्यावेळी ती माणसं भेटणं हा नशिबाचा भाग. मला अगदी सुरुवातीलाच नाना पाटेकरांची भेट झाली आणि ते माझे गुरु खरं तर. कारण त्यांनी मला सिनेमात आणलं म्हणून मी त्यांना गुरुस्थानी मानतो. आणि माणूस म्हणून या दशकभरात मी नानच्या कामानिमित्त पाटेकरांच्या खूप सहवासात दिवस काढले. पण मला असं लक्षात आलं की ते थेट कोकणातल्या फणसासारखे आहेत. म्हणजे बाहेरून जरी ते खूप टणक असले तरी आतून ते फार आणि ते इतक्या छोट्या छोट्या गोष्टींच्या बाबतीत संवेदनशील आहेत. म्हणजे तुला मी सांगतो एकदा आम्ही धुळ्याहून बाय रोड मुंबईत ठाण्याला पोहोचलो. तर पहिले ठाणे येतं म्हणून मी घरी घेऊन गेलो. गुरुजींना म्हणलं घरी चला थोडं फ्रेश व्हा म्हणलं, एवढा प्रवास केला ना. आणि त्यांचं वय 70+ असल्यामुळे मला ते, मी त्यांना म्हणलं की थोडा आराम करून मग मी म्हटलं तुम्ही जेवणार का वगैरे? नाही म्हणले, मी आता घरी जाऊन आंघोळ करतो. आणि मग ते म्हणले फक्त एक काम कर म्हणले, तो आपल्याला जो सोडायला आला आहे त्याला म्हणले लगेच जेवू घाल. आणि त्याचं जेवण मी म्हणलं ठीक आहे, त्याला जेवू घातलं. म्हणजे मी म्हणलं की हा पुन्हा ड्रायव्हर त्यांना घरी नेऊन सोडेल. तर ते नाही म्हणाले.
मी टॅक्सीने जाईन म्हणले. त्याला म्हणले तू कशाला आता तिथं अंधेरीपर्यंत येतोस, पुन्हा तू अडकशील, पुन्हा परत जातानाही अडकशील. तुझं जेवण झालं आहे, तू आता इकडनंच ठाण्यातनंच जा. वाटेत तुला वाटलं झोप बीप आली तर पेट्रोल पंपावर कुठेतरी गाडी साईडला लावून झोप काढ आणि मग जा. आणि तू सांग घरी त्यांना पोचून आलो म्हणून, तू काही त्याची काळजी करू नको. मला फोन आला तर मी सांगेन. ही संवेदना त्यांची इतकी बारकाईनं असते की प्रत्येक मनुष्य जेवलाय का. आता आपल्याबरोबरची सगळी माणसांविषयीचं त्यांची एक आत्मीयता, फक्त त्यांच्यामध्ये एक रफटफनेस त्यांनी ठेवलेला आहे. त्याचं रिझन आहे की खूप अनवॉन्टेड माणसं जवळ येत नाहीत. कारण नाही तर ती खूप इतका कोलाहल करतात. त्यात त्यांनी ते एक ठेवलेलं आहे. पण ते काय नाहीत, आता इतकं अष्टपैलू आहे खरं तर त्यांच्याविषयी मी खूप बोलू शकतो. त्यांना उत्तम तबला वाजवता येतो. ते खूप उत्तम चित्रकार आहेत. त्यांचं लेखन खूप उत्तम आहे, कॅलिग्राफी. त्यानंतर ते लेखक म्हणून खूप चांगले आहेत. ते कवी म्हणून खूप ग्रेट आहेत. त्यांच्या कविता जर तू वाचल्यास तर तुला, आणि मी त्यांच्या मागे लागलो की ते मला प्रकाशित करायचं आहे. ते अभिनेता म्हणून उत्तम आहेत. ते अत्यंत उत्तम कूक आहेत, अत्यंत निष्णात नेमबाज आहेत, दिग्दर्शक आहेत. आणि दुसरं म्हणजे भारतीय सैन्यात त्यांनी सेवा केलेली आहे 2.5 वर्ष. आता हे मी मोजतानाच 10 गुण झाले. एकाच मिनिटात उत्तम वक्ते पण आहेत, ते उत्तम शेतकरी आहेत, संगीताची ते उत्तम तबला वादक आहेत. म्हणजे त्यांच्या, आणि सगळ्यात महत्त्वाचं एवढं सगळं असतानाही खूप प्रामाणिकपणे आणि स्पष्टपणे भूमिका मांडण्याची त्यांची, तुम्ही काही म्हणा त्यांना, भूमिका अत्यंत स्पष्टपणे मांडणं हे त्यांना आवडतं. त्यांना मी नेहमी रोखठोक बघितलेले. त्यांची मतं ही स्वतंत्र आहेत. त्याबद्दल कोण किती टीका करतं, कोण कसं बोलतं याविषयी त्यांना काही घेणं देणं नसतं. आणि सेन्स ऑफ ह्युमर पण तेवढंच करते. ह्युमर म्हणजे आम्ही एकत्र असलो तर इतकं पोट दुखूस तर हसणं आणि उत्तम जेवणं. त्या कवीने त्यांना कविता दिल्या होत्या तेव्हा तर मी काय किस्सा होता तो? अरे, एका शिक्षण क्षेत्रातल्या माणसांनी त्या कविता संग्रह, आणि आम्ही तेव्हा त्यांना आमच्या कामासाठी हिंडत होतो आणि तेव्हा रस्ते काही फार चांगले नव्हते. तर आम्ही लातूरहून नांदेडला चाललो होतो. तर आता त्या लातूर, नांदेड आणि तिथून आम्हाला संभाजीनगरला यायचं, असा आमचा तो सलग प्रवास खूप होता त्या काळात. मग आम्ही पहाटेच उठून आवरून बिवरून तर ते खालीच एक असा इनबिन केलेला, आणि त्यांनी काव्यसंग्रह दिले. आणि मग आम्ही गाडीत बसल्यानंतर काय झालं की आता किती कसा प्रवास आहे रे, रस्ता खराब आहे. आणि तो खरंच त्या काळात रस्ते फारच टुकार होते. 2015तलं सांगतो तुला. आणि मग तेव्हा मी ते काव्यसंग्रह चालला आणि मी म्हणलं, गुरुजी म्हणलं, अरे वा, जबरदस्त कवी सापडला म्हणलं. ह्याच्यापेक्षा म्हणलं आपल्याला चांगल्या कवीचा शोध संपला म्हणलं इथंच. कारण कवितेचं नाव होतं आय एम सॉरी भारतीय नारी, आय एम सॉरी. तर आम्ही त्या कविता वाचत वाचत नांदेडपर्यंत इतकं हसत धो 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 गेलो. आणि मग दुसऱ्या दिवशी संभाजीनगरला सकाळीच त्यांना आठवण येऊन त्यांनी ते कवीला फोन लाव रे. मी फोन लावला. ते म्हणले, अरे तू शिक्षण क्षेत्रात तू काय शिकवत असशील मुलांना आणि काय, असं म्हणून त्याला, मला भेटू नकोस हां, आणि भेटलास तर मला आठवण करून देऊ नको, हा काव्यसंग्रह मी लिहिलाय म्हणून. आम्ही इतका हसलो. एखाद्या कवीला इतकी दाद. आणि त्याच्यावर ते जो म्हणाले, अरे बाप तुम्ही स्वतः बोलायला सर माझ्या अंगावर रोम उठायलेत मला. त्याच्यातही त्याला आनंद, त्याच्यात आनंद. पण त्यांच्याविषयी बोलण्यासारखं खूप आहे. आणि खूप जवळून ज्यांना सहवास त्यांचा लाभला आहे त्यांना एक तर त्यांच्याविषयी बोलता येत नाही. माणसं खूप, मी त्यांच्याविषयी बोलताना दाटून आलेली खूप माणसं पाहिली आहेत. आणि खूप नाम व्यतिरिक्तही त्यांचं समाजकार्य खूप मोठं आहे. ते त्यांनी कधी, कसं असतं की उजव्या हाताचं डाव्या हाताला कळू नये या सदरात त्यांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे. आणि मला खूप आनंद आहे की आपल्याला त्यांच्याकडनं, मला तर त्याच्यात सगळ्यात त्यापेक्षा मोठा आनंद हा आहे की म्हणजे मकरंद अनासपुरी नानामुळे
आज चित्रपटात आणि त्या हो. माणसाने जो आणि विश्वास त्या दाखवला. काळात बघ ना, आता त्या म्हणजे मी कोण होतो, कुणीच नाही. म्हणजे मी वयाच्या 21व्या वर्षी मुंबईत आलो. 73ला जन्मलो आणि 94ला मुंबईत आलो. तर 21व्या वर्षी मी कोणी नसताना आणि ते त्या काळातले मोठे सुपरस्टार असताना आणि मी त्यांना कशासाठी फोन केलेला आहे. म्हणजे हे बांद्र्याचं हे कुठं असतं, कुठून जायचं त्याला? असे फोन. हो, आणि त्यांनी मला सांगितलेलं आहे त्या काळात. अरे वा वा. तिथं स्टेशनच्या बाहेर आलास की 361 नंबरची बस असेल. आता नाना पाटेकर बस सांगायचे 300. वा वा. आणि त्या बस ती बहुतेक तिथे जात असेल. 361 विचार, मला वाटतंय 361 जाते, पण नसेल जात तर तिथं विचारायचं, बोलायला शिकायचं. काय आपण घाबरायचं नाही, ही इथे जाते का असं विचारायचं. आपल्याला माहीत नाही ना, असं करून त्यांनी हे केलेलं आहे. त्यामुळे म्हणजे आणखी एका माणसाबद्दल म्हणजे सयाजी शिंदे. म्हणजे तुम्ही दोघांनी सिनेमा निर्मिती केली. त्या सिनेमात मी पहिलाच सिनेमा माझ्यासाठी जो होता ती सयाजी शिंदे या माणसाबद्दल. सयाजी हा म्हणजे मला मोठ्या भावासारखा ऑलवेज. कारण सयाजीने मला खूप त्याच्या सहवासातही मी बराच काळ काढला. तो प्रेमळ मोठा भाऊ असतो त्या पद्धतीचा तो आहे आणि कायमस्वरूपी त्याच्यातली माया कशी आहे त्याची पण तशीच माया आहे. कोणी आलं की ते खाऊ घालण्याचं त्याचं फार आधीपासून आहे. सयाजी आधी चौकशा करतो, हे जेवलं का, हे जेवलास का, हे खाल्लं का, तू खाल्लं का, तुला हे खायचं आहे का, असं ऑलमोस्ट धमकी असते. हां, म्हणजे त्याच्यात एक दराऱ्याचा प्रेमळ आग्रह असतो त्याचा आणि तो तुम्हाला मान्य करावा लागतो. आणि तोही तसाच आहे, अतिशय संवेदनशील. तो थेट मातीतला आहे. त्या मातीतनं त्याचं तुंबारासारखं जर मी त्याला आत्मकथनच म्हणेन, त्याला नाट्य स्वरूप असलं तरी आतून आलेलं ते असल्यामुळे, तर त्या तुंबारा वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं त्याची नाळ इतकी घट्ट जोडलेली आहे. आणि आता त्याचं देवराईचं जे काही प्रस्थ आहे तो इतक्या चांगल्या पद्धतीनं, इतक्या डेडिकेटली, इतक्या वर्ष. आता बघ ना, खरं तर तो खूप मोठा स्टार आहे दक्षिणेतला आणि त्याने किती भाषांमध्ये काम केलं आहे. नुसतं काम नाही केलं आहे तर सगळीकडे त्यांनी सिद्ध केलं आणि बक्षीसही मिळवलेली आहेत. तसं असतानासुद्धा त्याला बघ झाडं ती लावावी, जगवावी असं वाटणं आणि त्यासाठी तो अथकपणे सगळीकडे हिंडतो. म्हणजे मला नेहमी ह्या दोघांविषयी पण अशी गंमत वाटते की एवढं वय असतानासुद्धा ते प्रवास मात्र अगदी उत्साहात आणि आनंदात सगळीकडे, कुठेही खेड्यापाड्यात इकडे तिकडे. आणि सयाजीचंही मी जवळून पाहिलेलं म्हणजे आईचे जे संस्कार आहेत सयाजीचे ते त्याने कधीही सोडले नाहीत आणि तो कधी सोडेल त्याच्याविषयी उलट त्या संस्कारातून आमच्यासारखे त्याच्या सहवासात आलेले पण खूप घडत जातात. म्हणजे एकदा आम्ही पुण्यात एका कोणाची तरी घरी गेलो आणि त्यांनी नाश्त्याला खूप सारं, मी, सयाजी आणि सयाजीची आई. आईने काहीच खाल्लं नाही आणि आम्ही आपलं फळं बिळं ड्रायफ्रूट प्लस नाश्ता असं सगळं. आणि मग गाडीत बसल्यावर मी म्हणलं आईला की तू का नाही जेवली, का नाही खाल्लं का काय. त्यांनी किती आग्रह केला. ती म्हणली ते मच आग्रह करतील, पोट आपलं आहे ना, आपलं आपल्याला कळत नाही जी माझी दशमी. मग आईने ते महाद्यान भाकरी आणली होती. ती म्हणली अरे बाबा कोणी आपल्याला काय खाऊ घालतं आपल्याला काय माहिती, किती खायचं आपल्याला, कसं आपलं आपल्याला उमजलं पाहिजे, म्हणजे आपल्या ताब्यात पाहिजे ते असं म्हणून तिने खाल्लं. ती गोष्ट माझ्या इतकी लक्षात राहिली ठसवल्यासारखी. तर मी कुठेही गेलो की आता ते पाहतो लोक आग्रह खूप करतात कारण त्यांना खायचं नसतं, पोट तुझं आहे ना, नाही नाही हे खाऊन पाव, हे खाऊन पाव असं ते. तर आपण त्या गोष्टी शिकत जातो. तशा मी सयाजीकडनं असंख्य गोष्टी शिकलो आहे. आणि म्हणजे त्याचे ऋण मानण्याची औपचारिकता नाही आहे, पण ते शेवटी आपण मनातून ऋणी असतो ना. आपलं शेवटी मराठवाड्यात बघ आपल्याला आय लव्ह यू म्हणता येत नाही कोणाला, पण आपलं प्रेम मात्र ते असतंच. ते फक्त आपल्याला सतत कोणाला सांगता येत नाही. म्हणजे आय लव्ह यू आता काही राहिलेलं नाही. ते आय लव्ह यू मध्ये लवच राहिलेलं. खूप जण मी पाहतो ते फोनवर बिनवर बोलत असताना लेकरा बाळांशी बायकोशी आय लव्ह यू, आय लव्ह यू. नाही, लेकरा बाळांना नाही, आता मित्र पण एकमेकांना हां आय लव्ह यू म्हणतात. म्हणजे कुणीही म्हणतं. आणि म्हणजे असं प्रियकर प्रेयसी असलं पाहिजे असं नाही. कुठली पोरगी कुठल्याही पोराला म्हणते लव्ह यू. ते आता एक बोली भाषेतला शब्द झाला. हां, पण ते आपण पहिल्यांदा गडबडायचो ना. नाही नाही, आपल्याला डचकायला होतं रे. आपलं प्रेम आहे हे व्यक्त न करता येणारी एक आपण मंडळी मराठवाड्यातली.
धसकन सांगता येत नाही. आपल्याकडून गावाहून पार्सल आणून दिले होते, कागद आणून दिले होते, एका वकील होत्या बाई, आणि त्यांना कागद दिले आणि त्यांचा पोचले त्यांच्या ऑफिसला, त्यांचा मेसेज आला लव यू. तर मला एकदम काय कशाचे कागद होते काय एवढं आपण केलं, आणि ते पहिले तर डिलीट करावं लागलं ना, म्हणजे कोणी माणसाचा आला याला आपल्याकडेच पाहते. पण ते नंतर नंतर कळत गेलं की अच्छा हे लव यू हे असं कुणी कोणाला मला आता जनरल ब्रो असं इतकं, म्हणजे त्या लव यूवरून आपण संसार या गोष्टीवर बोलू, म्हणजे मकरंद अनासपुरेशी संसार, त्यात मराठवाडा आणि कोकण, बायको कोकणातच नाही, आणि तिला म्हणजे शेंगदाण्याची चटणी शेंगदाणे भाजीत टाकायला लागलं इथपासून मला वाटतं. पण तिने म्हणजे पहिले काय, म्हणजे हे मराठवाडा आणि कोकण युती कशी झाली? जाऊबाई जोराच्या वेळेस आमचं हे झालं खरं तर, आणि ते लव कम अरेंज मॅरेज होतं आमचं. आणि त्या काळात बघ आपलं वय पण असतं, आणि मुळात आपल्याला कुणीतरी मुलगी देते विश्वासाने, ह्यावरच विश्वास बसू नये असा तो कालखंड. घराचा पत्ता नाही, दाराचा पत्ता नाही, तरी मुलगी दिली, तिने विश्वास ठेवला. आणि आज बघ साधारण 2 दशकं उलटली आणि संसार अजून तसा चांगला चालू आहे. बेहिशोबी माणूस हिशोबात आहे, हां. याचं सगळं श्रेय याचं श्रेय तिला. आणि थोडंसं आता ते भांड्याला भांडे आमच्याकडे पोचे पडून पडून आता ते वाजतही नाहीत, पण शेवटी कसं ते शेंगदाणा आणि खोबरं. पण मी पण आता ते शिकलो म्हणजे समंजसपणे. कारण नंतर काय व्हायचं की मला घरी शेंगदाण्याची चटणी ती फार करत नाही, तर असं कळल्यानंतर मी कुठल्याही गावात गेलो तरी मला डबा द्यायची शेंगदाण्याच्या चटणीचा. तर मी घरी घेऊन यायचो, तिला भयंकर रागायचो, तू काय बाहेर सांगतोस का काय ही ते शेंगदाण्याची चटणी बनवत नाही. म्हणलं असं नाही, मला आवडते म्हणून बरेच जण दिसली की प्रेमापोटी विषय देतात. निघतो की आमच्याकडे बनत होतं. खूप दिवस झाले खाऊन. पण शेवटी आता कसं मुलं पण आता मोठी होत चालली, त्यामुळे एक आता समंजसपणा तो नकळत येतो, आणि तो आपली मुलं आपल्यापेक्षा जास्त समंजसपणे बोलली तर आपल्याला दचकायला होतं, तसा तो कालखंड आहे. त्यामुळे आता ते जास्त मुलांचा संसार आहे असं. नाही, पण मी फार जवळून ओळखतो, त्यामुळे मला की खरोखर फार मोठं श्रेय आहे की हा माणूस शिस्तीत आहे एकदम. कारण आर्थिक शिस्त अजिबातच म्हणजे कुणालाच नव्हती आपल्यापैकी कधी. आपल्याला कसलीच शिस्त नव्हती, कारण आपण 21व्या वर्षी या शहरात आलो, आणि त्यानंतर कुठले शिस्ती आहे, जेव्हा घडायचं वय असतं तिथून आपण ते संघर्षाचा कालखंड पाहिलेला आहे. त्यामुळे तुम्ही खूप शिस्त असं नाही. आजही आपल्याला झोपायला समजा इथं ही सतरंजी असली तरी चालते, आपण काही वेगळं काही मागणार नाहीत. तर त्यामुळे कसं आहे की आपल्या गरजा आणि हे काही बदललेलं नाही आहे, आपल्याला कुठे ॲडजस्ट करता येतं. पण तू असा त्या म्हणजे आपण ट्रॅव्हलच्या केबिनमध्ये पण प्रवास केलेला असेल. हो, केबिनमध्ये. म्हणून संजय पिंपळेला आजही, संजयची माझी आजही तेवढीच मैत्री आहे. संजय पिंपळे तेव्हा त्या ट्रॅव्हल कंपनीत क्लर्क होता, आणि तेव्हा तो ड्रायव्हरला सांगायचा, मेरा भाई आहे जरा अच्छा छोड द्या, पैसे मतले ज्यादा. पैसे घ्यायचंच नाही बऱ्याचदा. आणि तेव्हापासूनचा प्रवास आजपर्यंत मी ट्रॅव्हलनी जातो तर संजयलाच फोन करतो, संजय जर 2 तिकीट ठेव. आता तो मालक आहे ट्रॅव्हल कंपनीचा. अरे वा. पण आजही तेच असणं आणि आपल्याला ते ॲडजस्ट करता येणं ह्याच्यासारखा आनंद नाही. मला आजही फार लॅविश लागतं, अशातला काही भाग नाही. पण त्या पुन्हा राजकारण गेलं मिशीदकडे, की हा दिग्दर्शक म्हणून पण तुझा म्हणजे 3रा सिनेमा आहे मला वाटतं. म्हणजे पहिला सिनेमा एक अतिशय गंभीर आणि डॅम्बिस हा सिनेमा, खूप दर्जेदार सिनेमा मकरंदने केलेला होता. पण आपल्याकडे तो विषय आणि तो जरा चुकीच्या वेळी असल्यामुळे फार चालला नाही. आज तो जास्त ॲप्ट आहे. आज फार अप्रतिम सिनेमा वाटला असता. तो पहिलंच दिग्दर्शन, पण खूप अप्रतिम सिनेमा. तुम्ही आवर्जून बघा जर कधी तुम्हाला. Zee5 वर मिळेल. Zee5 आणि त्यानंतर पुन्हा गंभीर सिनेमा केला, काळोखाच्या काळोखाच्या पारंब्या, भारत सासनेंची कथा होती. आणि आता राजकारण गेलं मिशीत. म्हणजे तिन्ही लेखक मराठवाड्याचे, ती कलावंत तर आहेतच. मला ही गोष्ट की माणसं सहसा आपण ज्या भागातून आलो आहे तो भाग विसरतात, किंवा त्या भागात फार मुळांशी राहत नाहीत त्यांची मुळं. पण तू वारंवार आपल्या भागातल्या लोकांना संधी देत आला आहेस, म्हणजे माझ्यापासून सगळी माणसं. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय?
मला असं वाटतं की त्या त्या काळात पाहिलेले जे नट आहेत आणि ज्यांचं काहीतरी व्हायला पाहिजे होतं असं आपल्याला वाटतं, ते सगळे आजही तसेच आहेत ना आणि त्यांना तो किडा चावलेला आहेच आहेत. तर त्यामुळे मी त्यांना विचारतो, आपल्या परीनं जेवढं जमेल तेवढं करणं गरजेचं असतं. आता मी ह्यामध्ये बाळू मुकादम आहे किंवा वर्ध्याचा हरीश तिवारी आहे. हरीश तिवारी मला असं आठवतंय की ज्युनियर नाट्यशास्त्राचा. त्याची एक एकांकिका मी बघितली होती आणि मी त्याच्या इतका प्रेमात पडलो होतो. म्हणलं काय ॲक्टर आहे हा? आणि मग नंतर मला कळलं की तो बिचारा त्याच्या व्यवसायामुळे त्या वर्ध्यातच अडकून बसला, वडिलांनी परवानगी दिली नाही वगैरे, वगैरे. तर आता मी त्याला सिनेमात घेतलं. म्हटलं ॲक्टर आहे ना तो. बरोबर. प्रशांत जाधव आहे आमचा बीडचा. ते गेवराईच्या अनुपमा पाटील आहेत. आपल्या आणि बोलणं आणि हे आणि ते अशा एक हां, इकून तिकून ते आणि आपल्याला त्या भाषेत ते मांडायचं. आता प्रकाश भागवतही आहे त्यामध्ये. तर मला असं वाटतं की ह्या मंडळींना तो एक स्कोप देणं त्यांच्यात. आता विजय देशमुख आपल्याला लेखक दिग्दर्शक म्हणून तसा परिचित. ॲक्टर म्हणून त्याला कोणी फार वापरलेलं नाही. तर विजयला मी मुद्दाम रोलसाठी वापरलं. राजा सोनवणे हा माझा तसाही त्या काळापासून आवडीचा नट. कारण त्याच्याकडे एक चेहरा आहे हो, आणि तो characterच त्याच्याकडे आहे एक ती हां, कॅरेक्टर आहे तो आणि त्याची एक शैली आहे बोलण्याची. तर त्यामुळे ही मंडळी आणि ते चांगले ॲक्टर आहेत. या राजकारण गेलं मिशीत या सिनेमाच्या निमित्ताने ते सिद्धही होईल आणि म्हणून मला असं वाटतं की 19 एप्रिल 2024 पासून जवळपासच्या चित्रपटगृहात जाऊन राजकारण गेलं मिशीत हा सिनेमा आवर्जून पाहावा. कारण आमच्याकडे प्रसिद्धीसाठी तेवढं बजेट नाही आहे. म्हणून आम्ही जिथे जिथे संधी मिळेल तिथे ते पण दिग्दर्शक म्हणून का करावा वाटला सिनेमा म्हणजे त्याबद्दल? कारण काय गंमत अशी आहे की तो एक तर त्या आगागमिशी कथानक तो कथासंग्रहच मला भाऊंनी मलाच अर्पण केला आहे आणि मी त्या वाचल्यानंतर माझी अशी इच्छा होती भाऊंच्या आधी महानगावसारख्या कादंबरीवर सिनेमा करावा. कारण आपण विनोदी नट म्हणून त्यांची खूप विनोदी पुस्तकं आहेत. तर त्यावर सिनेमा व्हावा, करावा असं वाटायचं. पण ते कुणाकडे तरी राईट्स गेलेत, त्यांनी कुणीतरी प्रयोग केला आहे. म्हणजे आमदार सौभाग्यवतीवर पण अजून आमदार सौभाग्यवती परत पिकलं पान हिरवं रानसारखं हे असेल. तर मला असं वाटलं की आपल्या ही गोष्ट मांडायला पाहिजे. म्हणून मग ह्याचा घाट घालून मी ते मुद्दाम आवर्जून केलं. पण अभिनेता म्हणून, दिग्दर्शक म्हणून या सगळ्या गोष्टी तू जी कसदार गोष्टी आहेत त्या निवडल्यात त्या करतोयस. त्याच्यासाठी शुभेच्छाच. पण आपल्या बोलबिडूचा जो प्रेक्षक आहे तो खूप तरुण प्रेक्षक आहे, तरुण लोक आहे. तू वाचन मकरंद अनासपुरे एवढं फार कमी अभिनेत्यांनी वाचलं असेल, पण ते फारसं तो दाखवत नाही की मी वाचतो. तर मकरंदची आवडती पुस्तकं काय आहेत याच्यावर आपण शेवटचा प्रश्न. आता खडकन विचारलंच तो खूप सारी आहेत. म्हणजे पण तरुणांनी कोणती वाचली पाहिजे आवर्जून वाचली? संदीप वासलेकरांचं एकादिशीचा शोध हे तर आवर्जून वाचलं पाहिजे. वीणा गवाणकरांची पुस्तकं जी त्यांनी कारवर आहे, लिज माइटनर आहे, डॉक्टर आयडा स्कडर आहे. खूप चांगली पुस्तकं वीणाताईंची पण आहेत आणि मला असं वाटतं की चरित्रात्मक वाचन जास्त करावं. दुसरं म्हणजे त्या माणसांनी लिहिलेलं असेल तर त्याचं हे करावं. इतिहासात फार अडकू नये. कारण प्रत्येकाने त्याच्या पद्धतीने इतिहास मांडलेला असतो म्हणजे अगदी जुन्या काळातला. त्यामुळे आपल्याला त्यातलं खरं खोटं नीट बारकाईनं कळल्याशिवाय आपण त्यावर व्यक्त होऊ नये. दुसरं असं की लेखक खूप आहेत आणि खूप चांगल्या आपल्याकडच्या कलाकृती आहेत. म्हणजे नेमाडेंची पुस्तकं असतील, त्यानंतर भैरप्पांची पुस्तकं असतील. मी तुम्हाला असंख्य नावं अलीकडच्या नवीन ह्याच्यात तरुण पिढीला वाचण्यासारखं आसाराम लोमटेंपासून राजन खान आहेत, तुमचे राजन गवस आहेत, पानवलकरांपासून कथा भाऊपाध्ये आहेत. खूप असंख्य म्हणजे आपण तसे समृद्ध आहोत. लेखक इतकी चांगल्या मंडळींनी प्रकाश नारायण संत असतील, खूप चांगले लेखक मंडळी आहेत. मी वाचक म्हणून काय करतो, मी कोणातरी एका पंथाचा होऊन बसत नाही. मी वाचक आहे. त्यामुळे मला जे मिळेल ते आपलं वाचत राहणं. मी अलीकडच्या काळात मी पठारे सरांचं 7 पाटील कुलवृत्तांत वाचल्यानंतरही मी खूप अप्रतिम लिहिलेलं हे आहे. मी अगदी अलीकडे म्हणशील तर पंकज भोसलेंचं एक विश्वामित्र सिंड्रोम नावाचं पुस्तक वाचलं. खूप छान
सातत्याने नवीन लेखकांकडनं येतं. इव्हन कृष्णात खोतांचं साहित्य म्हणजे त्यांना आता साहित्य अकादमी मिळालं म्हणून नाही, पण रावंदळा असेल, रिंगाण असेल, खूप चांगली पुस्तकं खूप आपल्याला समृद्ध सतत करत राहतात. म्हणून वाचन करावं आणि तरुण पिढीनं निश्चित वाचन करावं. कारण त्याच्यासारखा अक्सीर इलाज नाही. छान. म्हणजे मकरंदशी असं गप्पा मारताना पण माझा अनुभव म्हणजे लेखक म्हणून मकरंदने पहिल्यांदा संधी दिली. त्याच्यामुळे मी मुंबईत सिनेमाचा लेखक म्हणून आलो. पण तेवढाच त्रास देणारा पण आहे तो. कारण त्याला आत्ता गोष्ट सांगितल्यावर उद्या स्क्रिप्ट पाहिजे असते. तर ते सगळं असलं तरी पण एक मित्र म्हणून आणि त्याच्या माध्यमातून आजपर्यंत जेवढ्या अभिनेत्यांना, लेखकांना संधी मिळालेली आहे, मला नाही वाटत असा कोणी अभिनेता एवढ्या लोकांना त्यांनी संधी दिलेली असेल. तर माणूस म्हणून खरोखर आपल्या पिढीसाठी एक आदर्श आहे मकरंद आणि ह्याच्यापेक्षा फार मराठवाड्यातले माणसं एकमेकांचं कौतुक करू शकत नाहीत. पुन्हा त्याच्याशी गप्पा मारणार आहोत. धन्यवाद.